और बातचीत कर प्रभु जी। हर एक को आपके हाथ में सौंपते हैं परमेश्वर, हमारी अगुवाई करे प्रभु जी। हालेलुया। आज जैसे तेरे सम्मुख हम आए हैं प्रभु जी, तुझसे नई शक्ति और सामर्थ पाकर के यहाँ से वापस जाने पाए। हर एक को आपके हाथ में सौंपते हुए इस नम्र विनय को बाहर उद्धार करता यीशु मसीह के नाम में मांगते हैं, आमीन। के घर करने उसकी स्तुति आराधना। आए हम प्रभु के घर करने उसकी स्तुति आराधना। आए हम प्रभु के घर करने उसकी स्तुति हम लोग सब खड़े हो जाएं। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। हम मिलके गाते हैं, प्यारा प्रभु मेरा बल है इस जीवन का। ताली बजाते हुए प्रेज़ द लॉर्ड मिलके।
दुखों के जुदा सागर को वश में रखता है, प्रभु है शक्तिमान। सब सागर को वश में रखता है, प्रभु है सर्वशक्तिमान। चरवाहे की मानद मुझको चलाता, मैं उसका कैसा महान। चरवाहे की मानद मुझको चलाता, मैं उसका कैसा महान। इंतजार है मुझे उस दिन का, हालेलुया, स्तुति गाऊंगा जीवन के सफर में सदा। इंतजार है मुझे उस दिन का बातों से उन्होंने मुझे जगाया, घबराता है दिल। बातों से उन्होंने मुझको जगाया, घबराता है दिल। जिसने बनाया हाथों से मुझको, कोई है मेरी मंजिल। जिसने बनाया हाथों से मुझको, कोई है मेरी मंजिल। हालेलुया, स्तुति गाऊंगा मन के सफर में सदा। इंतजार है मुझे उस दिन का, जिस दिन दुख होंगे जुदा। हालेलुया, स्तुति गाऊंगा जीवन के सफर में सदा। इंतजार है मुझे उस दिन का, जिस दिन तक होंगे जुदा। हालेलुया, स्तुति गाऊंगा जीवन के सफर में सदा। इंतजार है मुझे उस दिन का, जिस दिन तक होंगे जुदा। Hallelujah! Hallelujah! Praise the Lord! Thank you, Jesus. Glory be to God. धन्यवाद प्रभु जी। Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Lord Jesus. Amen, amen. Praise the Lord, praise the Lord. जय मेरी है, जय मेरी है, जय मेरी है। मैंने कहा आज का शैतान, जय आज मेरी है। जय मेरी है, जय मेरी है, जय आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, जय आज मेरी है। जय मेरी है, जय आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, जय आज मेरी है। यीशु मेरा, यीशु मेरा है, यीशु मेरा है, यीशु आज मेरा है। मैंने कहा भाग जा शैतान, यीशु आज मेरा है। यीशु मेरा है, यीशु मेरा है, यीशु आज मेरा है। मैंने कहा भाग जा शैतान, यीशु आज मेरा है। चंगाई मेरी है, चंगाई मेरी है, चंगाई आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, चंगाई आज मेरी है। चंगाई मेरी है, चंगाई मेरी है, चंगाई आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, चंगाई आज मेरी है। सामर्थ मेरा है, सामर्थ मेरा है, सामर्थ आज मेरा है। मैंने कहा भाग जा शैतान, सामर्थ आज मेरा है। सामर्थ मेरा है, सामर्थ मेरा है, सामर्थ आज मेरा है। मैंने
आज मेरा है। शांति मेरी है, शांति मेरी है, शांति आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, शांति आज मेरी है। शांति मेरी है, शांति मेरी है, शांति आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, शांति आज मेरी है। जय मेरी है, जय मेरी है, जय आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, जय आज मेरी है। जय मेरी है, जय मेरी है, जय आज मेरी है। मैंने कहा भाग जा शैतान, जय आज मेरी है। हालेलुया। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Glory be to God. Amen. Hallelujah. आज जय हमारी है परमेश्वर। आमीन। जैसे आपने विश्वास किया वैसे आपने कबूल किया और वो आपके लिए हो जाएगा। हालेलुया। आमीन आमीन। आदर और महिमा परमेश्वर को दिया जाए। आराधना 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 तुझको मिले। आराधना 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 तुझको मिले। आता है दिल मेरा, प्यासा है मन मेरा, देखूं तुझे प्रभु, दिल की ये कामना। आता है दिल मेरा, प्यासा है मन मेरा, देखूं तुझे प्रभु, दिल की ये कामना। आराधना 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 तुझको मिले। तेरी भलाई याद करता हूँ मैं, बेशुमार दान को लिया मैं। तेरी भलाइयों को याद करता हूँ मैं, बेशुमार दान को कैसे गिन पाऊँ मैं। तेरी ही याद में सब भूल जाऊँ मैं। तेरी इच्छा करूँ तुझसा हो जाऊँ मैं। तेरी ही याद में सब भूल जाऊँ मैं। तेरी इच्छा करूँ तुझसा हो जाऊँ मैं। तुझसा हो जाऊँ। आता है दिल मेरा, प्यासा है मन मेरा, देखो तुझे प्रभु, दिल की ये कामना। आता है दिल मेरा, प्यासा है मन मेरा, देखो तुझे प्रभु, दिल की ये कामना। आराधना 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 तुझको मिले। तू ही है आसरा, तुझ बिन मैं कौन हूँ। तुझको मैं छोड़ कर जाऊँ कहाँ प्रभु। तू ही है आसरा, तुझ बिन मैं कौन हूँ।
तुझको मैं छोड़कर जाऊंगा प्रभु। तू ही ईमान मेरा, तू ही सम्मान मेरा, तू मेरे संग सदा प्यारे प्रभु यीशु। तू ही ईमान मेरा, तू ही सम्मान मेरा, तू मेरे संग सदा प्यारे प्रभु यीशु, प्यारे प्रभु। आता है दिल मेरा, प्यासा है मन मेरा, देखूं तुझे प्रभु दिल की ये कामना। आता है दिल मेरा, प्यासा है मन मेरा, देखूं तुझे प्रभु दिल की ये कामना। आराधना 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 तुझको मिले, आराधना 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 तुझको मिले। हालेलुया 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 हालेलुया। Lord, we worship your name. Lord, we give you glory. You are the one who is worthy to be worshipped, God. Hallelujah. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Thank you, Jesus. Yes, Lord. Hallelujah. Glory to God. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. इस समय हम ऑफरिंग के लिए जा रहे हैं और सब लोग जो भेंट लेके आए हैं वो पहले बहन लोग सबसे पहले आएंगे, लाइन से आए और उस समय इस गीत को गाते हैं, तेरे नाम से सब संभव है। तेरे नाम से सब कुछ संभव है। कितने लोग विश्वास करते हैं यीशु के नाम में सब कुछ संभव है? हालेलुया।
होगा, सब कुछ होगा, असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं, आपसे असंभव है, मेरे सामने असंभव है, तुझसे होगा, सब कुछ होगा, असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं, तुझसे होगा, सब कुछ होगा, तुझसे होगा, सब कुछ होगा, तुझसे असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है। Praise the Lord, praise the Lord, hallelujah. Amen, amen, amen. Thank you, Jesus. Hallelujah. प्रार्थना करें। सब लोग अपनी आंखों को बंद करें। हमारी प्रार्थना का विषय हम अपने परमेश्वर के सन्निधि में हालेलुया रखे। कई लोग आमीन हालेलुया पर्चियों के द्वारा अपने हालेलुया विषय हमें लिख करके दिया है, फोन के द्वारा अपना विषय हमें बताया है। आमीन। हम प्रभु के सन्निधि में हालेलुया वो मध्यस्थता करते हुए हम एक दूसरे के लिए प्रार्थना करें। हम कल के दिन उपवास प्रार्थना किया, जितने प्रिय लोग उपवास में दे, प्रार्थना में दे, आमीन हालेलुया, उनके प्रत्येक विषयों का उत्तर हमारा परमेश्वर ने प्रदान करने पाए। हम प्रार्थना करें हालेलुया वो ये देश यीशु मसीह की आवाज सुनने के लिए एक बेदारी हमारे जीवन काल में हम हालेलुया देखने के लिए हम लोग प्रार्थना करें। आमीन हालेलुया वो हमारे कल से लेकर के जो 4 दिन का जो ट्रेनिंग प्रोग्राम होगा, प्रार्थना हम लोग करें। मेरे प्रियो हालेलुया सताए हालेलुया जाने वाले एक लोग हैं, दुख और कष्ट और कलेशों के सामना करते हुए परमेश्वर के राज्य के विस्तार में लगे हुए हैं। हम प्रार्थना करेंगे। प्रभु के लोगों ने दान दिया है, दसवांश दिया है प्रभु के सेवा में हालेलुया आमीन। उनके कठिन मेहनत से जो आमीन हालेलुया जो दान लेकर आया है, परमेश्वर पृथ्वियों के भंडारों को भराए रखे, पृथ्वियों को दबा दबा कर हिला हिला कर मरतबा आशीष वापस प्रदान करे। आमीन। जब हम सब लोग मिलकर हमारे और भी अनेकों विषय हमारे जरूरतें हैं, हमारे हाल या खुशियां हैं, धन्यवाद के प्रार्थना है, इन सारे विषयों के लिए जब प्रार्थना करेंगे आमीन। ब्रदर सत्येंद्र शर्मा आगे आए और प्रार्थना में अगुवाई करे। आमीन हालेलुया जीसस, थैंक यू लॉर्ड, हालेलुया जीसस। धन्यवाद करते हालेलुया जीसस। प्रेज लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद करें, अपनी आंखों को बंद करें, हमारे नज़र, हमारा आसरा, हमारा भरोसा उस कलवरी क्रूस की ओर लगाएं।
हमारे मन को संपूर्ण रीति से उस परमेश्वर के सम्मुख नम्र करें, दीन करें। कलीसिया एक मन होकर जब प्रार्थना करती है, आमीन, हालेलुया, आमीन, परमेश्वर उस पहाड़ को उखाड़ने की सामर्थ्य परमेश्वर देता है, हालेलुया, आमीन। कलीसिया की प्रार्थना में वो सामर्थ्य है, हालेलुया। कल से परमेश्वर जो कल एक दिन के उपवास की प्रार्थना में जितने भाई बहन ने परमेश्वर मेरे कर्ता अपने वचन के अनुसार परमेश्वर आपकी ओर अपने हृदय को लगाया है, प्रभु जी, उनकी हर एक प्रार्थना, विनती, निवेदन को आपने सुना है पिता। हम सब मिलकर धन्यवाद करते हैं प्रभु जी। हर एक प्रार्थना, विनती, निवेदन धन्यवाद के साथ आपके सम्मुख रखते हैं पिता। कलीसिया एक मन होकर गुहार लगाती है, एक मन होकर प्रार्थना करती है, लौलीन होकर प्रार्थना करती है, आमीन, हालेलुया। आज के दिन के लिए धन्यवाद। आज का दिन यहोवा ने बनाया आनंदित और मगन होने के लिए। हम एक मन होते हैं, परमेश्वर से पुकारते हैं। आज का मन्ना परमेश्वर जो आप हमें देने वाले हैं वो आत्मिक भोजन हमें प्रदान करें। परमेश्वर जैसा वचन है पिता, वो परमेश्वर शेर की नाई, आमीन, हमेशा फाड़ खाने को तैयार रहने वाला, वो शैतानी ताकतें निरंतर हमें, आमीन, परेशान करती है। हम सब एकता की आत्मा में प्रार्थना करें, हम सब बलवंत होने पाए, मसीह जीवन में एक जयवंत जीवन जिए। एक मसीह का वचन जब सुनते हैं, परमेश्वर हमारे जीवनों में कार्य करे। अपना संपूर्ण हृदय परमेश्वर की ओर लगाएं, आमीन। कलीसिया जब एक मन होकर प्रार्थना करती है, परमेश्वर के बड़े अद्भुत काम करते हैं प्रभु, क्योंकि आपका वचन है अद्भुत युक्ति करने वाला महापराक्रमी ओ परम प्रधान परमेश्वर हमारे बीच में है, हालेलुया। उसके अद्भुत कामों को गुहार लगाते हैं, हालेलुया। वो कल से एक 4 दिन की मीटिंग है, 4 दिन की क्लासेस हैं। जितने भी लोग उस क्लास में सहभागी होंगे, हर एक के जीवन में एक नया अभिषेक उंडेल दे परमेश्वर है। अपने दासों को इस्तेमाल करे प्रभु जी, आमीन। हमारे भारतवर्ष में परमेश्वर आपके मसीह का नाम परमेश्वर ऊंचा उठे, आमीन, उसके नाम गूंज उठे इस मसीह के नाम में। ओ हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद करते हैं पिता। आज की वचन के लिए प्रार्थना करें, हमारे कानों को लहू से अभिषेक करें, ओ परमेश्वर के दास का होठों को अभिषेक करें पिता, आमीन। परमेश्वर जितने लोगों ने इस दान में हाथ बढ़ाया, उन हाथों को परमेश्वर आशीष करें। उनके भंडार में किसी भली वस्तु की घटी ना हो। यहाँ पर बैठे हर एक दास को परमेश्वर आप बहुत ऐसे इस्तेमाल करें, अपने राज्य में इस्तेमाल करें पिता। परमेश्वर आपकी योजना, आपका विजन इस कलीसिया के द्वारा जो पूरा होना है प्रभु जी, आप पूरा कर रहे हैं परमेश्वर। धन्यवाद, धन्यवाद करते हैं पिता। आदर, महिमा, प्रशंसा, बड़ाई सब आपको देते हैं। प्रार्थना विनती यीशु मसीह के नाम से मांग लेते हैं, आमीन, आमीन, आमीन। सब लोग शांति से अपने अपने स्थानों में बैठे। हालेलुया। मैं प्रभु को धन्यवाद देता हूं फिर से हमारे परमेश्वर के पवित्र उपस्थिति में आराधना के साथ आने के लिए प्रभु ने एक और अवसर हमारे जीवन में प्रदान किया है। वचन से पहले जो सूचनाएं हैं मैं आपको देना चाहता हूं। हमारे यहाँ पर हर शनिवार को बहन लोगों के सभा चलता है सुबह 10 बजे। पिछले 2 हफ्ते नहीं हुआ इसलिए कि हम लोग दोनों हफ्ते उपवास प्रार्थना कर रहे थे, लेकिन इस हफ्ते शनिवार के दिन 10 बजे से लेकर लेडीज़ मीटिंग होगा। जितने भी बहन लोग हैं उस प्रार्थना सभा में शामिल हो सकते हैं। हमारे लिए हमारे विभिन्न बातों के लिए जो प्रार्थना कर सकते हैं आप करें और उत्तम रहेगा। हमारे यहाँ फ़िलहाल 2 बार आराधना हो रहा है, 3 बार होता था, लेकिन कुछ कारणवश 2 बार हम आराधना चला रहा है। सुबह 8 बजे और संडे सुबह 10 बजे। 10 बजे की आराधना लाइव भी रहेगा, लेकिन कोशिश करें सभी लोग कोविड प्रोटोकॉल को पालन करते हुए आराधना में शामिल हो और प्रभु की उपस्थिति में एकता की आत्मा में एकत्रित होकर जब हम आराधना करते हैं, आपके जीवन में परमेश्वर के कार्य को आप देखेंगे। और हमारे संडे स्कूल का समय है सुबह 8:30 बजे। सारे पेरेंट्स आप ध्यान दें, आप भी अपने बच्चों की तरफ ध्यान दें और सारे अनुशासन जो हैं, जो संडे स्कूल टीचर्स उनके लिए करते हैं, पेरेंट्स भी मिल करके अगर हम लोग करेंगे तो बहुत ही उत्तम रहेगा, जिससे कि
हमारी जो अगले पीढ़ी हैं, बच्चे हैं, उन सबको हम लोग प्रभु में एक उत्तम प्रस्तुत कर सकते हैं और एक उत्तम नागरिक के रूप में हम उनको आगे बढ़ा सकते हैं। और इसलिए इन सब चीज़ों का ध्यान रखें। कल से 4 दिन का क्लास है जिनमें आप लोग प्रार्थना करें और हमारे सुरक्षा के लिए आने जाना, जितने भी लोग उस ट्रेनिंग प्रोग्राम में आएंगे, सभी लोगों के लिए आप प्रार्थना करेंगे। हमारे मध्य में आए हुए सभी भाई बहनों को प्रभु यीशु मसीह के नाम से मैं स्वागत करता हूं। और पहली बार आए हुए नए अगर कोई हैं तो आपको भी हम स्वागत करते हैं। आप लगातार सेवकाई में आते रहे, आराधना सभा में आते रहे। कल से लेकर हमारे मध्य में परमेश्वर के दास पास्टर रंजित नाथ जो केरल से आया हैं, आप वचन से प्रचार कर रहे थे। आज सुबह की सभा में भी पास्टर रंजित वचन से प्रचार किया है। और हमारे मध्य में एक और प्रभु का दास है, आपका नाम है वल्सन जॉर्ज। पहली बार हम लोग मिल रहा हैं और पास्टर साहब अपने बारे में अपने परिचय देंगे, प्रभु के वचन से भी आमीन हालेलुया प्रचार करेंगे। हम प्रभु के आदरणीय लोगों को, पास्टर रंजित को, पास्टर वल्सन जॉर्ज को हम स्वागत करते हैं। ताली बजाते हुए हम लोग स्वागत करें। और इस समय पर पास्टर आगे आकर के प्रभु के वचन से प्रचार करेंगे। यू आर गोइंग टू प्रीच। कम पास्टर ब्रदर जॉस आगे आकर के अनुवाद करेंगे। हालेलुया। ഒരിക്കൽ കൂടെ एक बार और जोर से हालेलुया बोले। ദൈവത്തിന്റെ അതിപരിശുദ്ധമായ നാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ। परमेश्वर का अति पवित्र नाम को महिमा मिले। കർത്താവിന്റെ ദാസൻ മാത്യു വർഗീസ്, यहाँ के जो पासवान पास्टर मैथ्यू वर्गीस, കർത്താവിന്റെ ദാസൻ ഡാനിയൽ ജോർജ്, और जो पास्टर यहाँ का एक और पासवान जो कलीसिया के पास्टर डैनियल जॉर्ज, കർത്താവിന്റെ ദാസൻ എനിക്ക് പേരറിയാം रंजित नाथ और पास्टर रंजित नाथ, കടന്നു വന്ന എല്ലാവർക്കും और जितने भी यहाँ पर लोग आए हैं കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എൻ്റെ സ്നേഹം। प्रभु यीशु मसीह के नाम में आप सबको स्वागत करते हैं, आपका प्रणाम करता हूँ। ഇങ്ങനെ ഒരു അവസരം എനിക്ക് കിട്ടിയതിനായിട്ട് ദൈവത്തിന് സ്തോത്രം। इस प्रकार का एक अवसर प्रभु ने इनके आपके जीवन में दिया, आप उसके लिए बहुत आभारी हैं। കർത്താവിന്റെ ദാസൻ എന്നെ ഇങ്ങോട്ട് ക്ഷണിച്ചതിനായിട്ട് നന്ദി പറയുന്നു। और परमेश्वर का दास यहाँ के जो पासवान इनको निमंत्रण दिया, उसके लिए प्रभु का दास का भी धन्यवाद देते हैं। ഞാൻ പാസ്റ്റർ രമേശ് മാധവന്റെ ത്രൂ ആണ് ഇവിടെ വരുന്നത്। और पास्टर रमेश माधवन उनके थ्रू यहाँ पर आए। അത് എൻ്റെ ഒരു ടീച്ചറും കൂടിയാണ്। वो उनके शिक्षक भी हैं। ഞങ്ങൾ ഒരുമിച്ചാണ് ഇപ്പോൾ മിനിസ്ട്രി ചെയ്യുന്നത്। और एक साथ ये सेवकाई करते हैं। അതുപോലെ തന്നെ കർത്താവിന്റെ ദാസൻ ഡാനിയൽ ജോർജ്, और उसी प्रकार पास्टर डैनियल जॉर्ज എന്നെ പഠിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്, എൻ്റെ ഓർമ്മ ശരിയാണെങ്കിൽ। और इनका शिक्षक भी रह चुके हैं। നല്ലൊരു പാട്ടുകാരനും വർഷിപ്പ് ലീഡറും ആണെന്ന് എനിക്കറിയാം। और आप पास्टर डैनियल जो आप सब जानते हैं, जिस प्रकार एक बहुत ही बेहतरीन गायक भी है और प्रभु का आराधना करते हैं। ഏകദേശം 22 വർഷത്തോളം ഞാൻ ഡൽഹിയിലുണ്ടായിരുന്നു। और करीबन 22 साल तक प्रभु दास इस दिल्ली में थे। ഹിന്ദി നന്നായിട്ട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു, പക്ഷേ ഇപ്പോൾ വശമില്ല। बोलते हैं हिंदी बहुत अच्छी तरह इनको पता था, लेकिन आज इतने साल दिल्ली से दूर रहने की वजह से अब इनको थोड़ा पकड़ छूट गया है। എൻ്റെ മിനിസ്ട്രിയുടെ തുടക്കം ബദർപൂരിൽ നിന്നാണ്। ബദർപൂരിലാണ് ആദ്യം ഞാൻ മിനിസ്ട്രി ചെയ്യുന്നത്। और ये पास्टर जी का सेवकाई बदरपुर से शुरू हुआ था। അവിടെ DDA ഫ്ലാറ്റിലായിരുന്നു ഞാൻ താമസിച്ചത്। और वहाँ के DDA फ्लैट में आप वहाँ पर रहते थे। 2005 ഞാൻ ഇവിടെ നിന്ന് ന്യൂസിലൻഡിന് പോയി। और 2005 में ये बाहर देश न्यूजीलैंड गए। ഞങ്ങളുടെ ബേസ് ഓസ്ട്രേലിയൻ ന്യൂസിലൻഡ്। और वहाँ का जो इनका जो जहाँ रहते हैं, ये ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड में रहते हैं। ഇന്ത്യയിൽ ഞങ്ങൾ ചെറിയ ചെറിയ മിനിസ്ട്രികൾ ചെയ്യുന്നുണ്ട്। और भारत में छोटे छोटे मिनिस्ट्रीज हैं, सेवकाई है। അതിനുവേണ്ടിയാണ് ഈ യാത്ര തന്നെ। और ये जो यात्रा जो आई है परमेश्वर ने दिया, ये उसी के उपलक्ष्य में है।
അങ്ങനെ ഒത്തിരി സഭകളിലൊന്നും പോയി പ്രസംഗിക്കുന്ന ഒരു സ്വഭാവം എനിക്കില്ല. और कई जगह पे ऐसे प्रचार के रूप में नहीं जाता प्रभु का ദൈവം दास। എന്നെ ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്ന ഒരു ശുശ്രൂഷയുണ്ട്, അത് മാത്രമാണ് സാധാരണ ചെയ്യുക. जो प्रभु ने जो सेवकाई इनके दिया है उसी सेवकाई में ये लॉलीन रहते हैं. അപ്പോൾ അങ്ങനെ കിട്ടുന്ന അവസരങ്ങളിൽ പല സഭകളിലും ഞാൻ എത്താറുണ്ട്. और उसी प्रकार उसी के दौरान कई कलीसियाओं में जाना पड़ता है और वैसे ही मैं कलीसियाओं में जाता हूँ. അങ്ങനെയാണ് ഇന്നും ഇവിടെ എത്തിയത്. और उसी प्रकार उसी के लक्ष्य में ही यहाँ पर आज मौजूद है. ഞാൻ ഇന്ന് രോഹിണിക്കടുത്ത് ഒരു സാമുവൽ തോമസിന്റെ ചർച്ചിൽ പോകണമെന്ന് ആഗ്രഹിച്ചിരിക്കുകയായിരുന്നു. और एक रोहिणी में कलीसिया में जाना चाहते थे. പാസ്റ്ററിനെ അറിയാം, IPCയിലെ ഒരു പാസ്റ്ററാണ്. एक पास वहाँ का पासवान है रोहिणी में. എന്നാലും ഞാൻ അറിയാതെ രമേശ് പാസ്റ്റർ ഇവിടെ ഒരു ടൈം ഫിക്സ് ചെയ്തായിരുന്നു. और इनके जाने भी नहीं यहाँ पर आने का एक प्रभु ने एक कार्य किया. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ ഒരുമിച്ച് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്താൻ എനിക്ക് അവസരം. इसलिए हम सब प्रभु को धन्यवाद हृदय के साथ. സന്തോഷമുള്ള ദൈവങ്ങൾ ഒരിക്കൽ കൂടെ കരങ്ങൾ ഉയർത്തി जो लोग खुश है वो लोग हाथ उठा के जय जयकार करें प्रभु के. आमीन. ഹിന്ദിയിൽ മെസ്സേജ് പറഞ്ഞ കാലങ്ങളുണ്ടായിരുന്നു, പക്ഷെ ഇപ്പൊ പറ്റത്തില്ല. और एक समय ऐसा था जब पास्टर जी हिंदी में प्रचार करते थे लेकिन अब नहीं. അതുകൊണ്ട് എനിക്ക് തോന്നുന്നു ഇവിടെ മലയാളി കുടുംബങ്ങളുണ്ട് എന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. ഞാൻ അങ്ങനെയാണ് കേട്ട് പലരും ഉണ്ടെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. और ഓക്കേ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. प्रेज द लॉर्ड. പക്ഷെ ഞാൻ പറയുന്നത് നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാവുന്നുണ്ടല്ലോ? क्या आपको सब समझ में आ रहा है जो ये पास्टर बोल रहे हैं? ഓക്കെ ഓക്കെ. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. परमेश्वर आप सबको आशीष दे. ഒരു 5 മിനിറ്റ് എൻ്റെ ഒരു സാക്ഷ്യം ഞാൻ നിങ്ങളോട് പറയാം. एक छोटा सा गवाही पहले आप अपना देना चाहते हैं. ഒരു ഹൈന്ദവ പശ്ചാത്തലത്തിൽ നിന്നാണ് ഞാൻ കർത്താവിന്റെ ശിഷ്യനായി एक സ്വീകരിച്ചത്. गैर मसीही हिंदू परिवार से इनका जन्म हुआ. കേരളത്തിലെ ഒരു ചാലക്കുടി എന്ന് പറയുന്ന പട്ടണത്തിലെ ഒരു ഹൈന്ദവ കൂട്ടുകുടുംബത്തിലാണ് ഞാൻ ജനിച്ചു വളർത്തപ്പെട്ടത്. एक बड़े परिवार हिंदू समाज से जो एक परिवार है उसमें से प्रभु ने इनको बुलाया. അതിനുശേഷം ഞാൻ ഒരു RSSന്റെ പ്രചാരകനായിരുന്നു. और एक आरएसएस का प्रचारक थे. അതിനുശേഷം ഞാൻ ഡൽഹിയിൽ വന്നതിന് ശേഷം 8 വർഷം പാർലമെന്റിൽ ജോലി ചെയ്യായിരുന്നു. और 8 साल करीबन हमारे जो पार्लियामेंट है वहाँ पर काम करते थे. ഒരു മെമ്പർ ഓഫ് പാർലമെന്റിന്റെ പ്രൈവറ്റ് സെക്രട്ടറി ആയിട്ട് ജോലി ചെയ്യായിരുന്നു. एक एमपी जो एक सांसद है उनका सेक्रेटरी के रूप में काम करते थे. അതിനുശേഷം ഞാനൊരു ആത്മഹത്യക്ക് വേണ്ടി ഒരുങ്ങി. और उसके बाद जीवन में ऐसा कुछ बात हुई जिसके लिए मुझे एक आत्महत्या करने पे मुझे मजबूर हुआ. मतलब करने की कोशिश की. പറഞ്ഞു. എൻ്റെ ബിസിനസ് എല്ലാം തകർന്ന സമയത്ത്, और जब ये आप जो बिजनेस करते थे वो बिल्कुल टूट गया, खत्म हो गया, വീട്ടുകാരെല്ലാം ഉപേക്ഷിച്ച സമയത്ത് और सारे घर वालों ने हाथ छोड़ दिया. ആത്മഹത്യക്ക് വേണ്ടി ഞാൻ ഒരുങ്ങി. और तब ये अपने मन में वो आत्महत्या के बारे में सोचने लगे. എൻ്റെ ദേശമായ കേരളത്തിൽ തന്നെ ഒരു ലോഡ്ജ്, एक केरल में ही एक होटल में, छोटा सा होटल में किराए पे कमरा लिया ഒരു ഫാനിൽ കയറ് കെട്ടി और उस पंखे में रस्सी बांधा തൂങ്ങി ആടിയ ഒരു വ്യക്തിയാണ്. और करीबन करीबन झूल ही चुका था. അവിടെയാണ് എന്നെ യേശു രക്ഷിച്ചത്. और वहां से प्रभु ने इनको बचाया. ദൈവസഭയ്ക്ക് എതിരെ ഒത്തിരി പ്രശ്നങ്ങൾ ഉണ്ടാക്കിയ ഒരു വ്യക്തിയാണ് ഞാൻ. और जो प्रभु के कलीसिया के विरुद्ध में कई बातें काम किया वो व्यक्ति है. ഒരു ചർച്ചിന്റെ അഡ്മിനിസ്ട്രേഷൻ ബ്ലോക്ക് അന്ന് ഞാൻ തല്ലി തകർത്തിട്ടുണ്ട്. और एक कलीसिया का एक जो वहाँ का जो एक ऑफिस है और जो कार्यालय है उसको तो गलीबग तोड़ दिया. ഇതുപോലെ പ്രസംഗിക്കുന്ന ഒരു ദൈവദാസനെ മർദ്ദിച്ചിട്ടുണ്ട്. ആ ബൈബിൾ വാങ്ങി വലിച്ചെറിഞ്ഞിട്ടുണ്ട്. और एक बार एक प्रचारक प्रचार कर रहे थे और उन दिनों में जब ये गैर मसीही थे तब उस पासवान को इन्होंने बहुत मारा. എന്നാൽ ആ കർത്താവ് എന്നെ കൈവിടാതെ കണ്ടതുകൊണ്ട്, लेकिन क्योंकि परमेश्वर ने मुझे पहले ही चुन लिया था, എൻ്റെ മരണത്തിന്റെ മുമ്പിൽ അവൻ ഇറങ്ങി വരുവാനിടയായി. और जब ये बिल्कुल मृत्यु के कगार पे थे वहां पर प्रभु उनके साथ कार्य इनके पास आया. അതിനുശേഷം ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെടുവാനിടയായി. उसके बाद इन्होंने उद्धार प्राप्त किया. ഒരു വിശ്വാസിയായിട്ട് ജീവിക്കാനിടയായി. एक विश्वासी के रूप में जीवन बिताया. അതിനുശേഷം ബൈബിൾ കോളേജിൽ പഠിക്കാൻ കടന്നുപോയി. उसके बाद बाइबल का कॉलेज में अध्ययन करने गया. അതിനുശേഷം ഒരു ദൈവദാസനായിട്ട് ഡൽഹിയിൽ വർക്ക് ചെയ്യാൻ. और उसके बाद परमेश्वर का एक सेवक के रूप में दिल्ली में सेवकाई करने लगा. 1991 സാമ്പത്തികമായ നല്ല ഉയർച്ചയിലിരുന്ന ഒരു വ്യക്തിയായിരുന്നു ഞാൻ ഡൽഹിയിൽ. 1991 में काफी धन दौलत इन्होंने बटोर लिया था. ഇവിടെയുള്ള ഒത്തിരി രാഷ്ട്രീയക്കാരായിട്ട് നല്ലൊരു ബന്ധം എനിക്കുണ്ടായിരുന്നു. और काफी जान पहचान रसूख और काफी लोगों को जान पहचान नेता लोग से जान पहचान थी. നല്ല ഒരു ബിസിനസ് എനിക്കുണ്ടായിരുന്നു. और अच्छा एक बिजनेस भी था इनका. അങ്ങനെ സ്വന്തം വാഹനത്തിൽ സ്വന്തം സാമ്പത്തികമായ ഭദ്രതയിൽ ജീവിക്കുന്ന സമയത്താണ് എല്ലാം എനിക്ക് നഷ്ടമായത്. और जब सब कुछ गाड़ी वगैरह सब कुछ अपने पास होते हुए एक ऊंचाई पर जब था
तब इनको सब कुछ नुकसान हुआ। ഞാനിത് എന്തിനാ പറയുന്നതെന്ന് ചോദിച്ചാൽ आप ये क्यों आपसे कहते हैं? എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടവനായി सब कुछ जो नुकसान हो गया, नष्ट हो गया, ഞാൻ യേശുവിനെ കണ്ടെത്തുമ്പോൾ और तब ये यीशु मसीह से मुलाकात हुई। 50 പൈസ വണ്ടിക്കൂലി കൊടുക്കാൻ എൻ്റെ പക്കലില്ലായിരുന്നു. 50 पैसे गाड़ी का किराया देने के लिए इनके पास नहीं था। എൻ്റെ ഓർമ്മ ശരിയാണെങ്കിൽ കനോട്ട് പ്ലേസിൽ നിന്ന് ബദർപൂരിലേക്ക് അന്ന് 50 പൈസയാണ്. और इनका याददाश्त अगर सही है तो कनॉट प्लेस से लेकर बदरपुर तक तब शायद 50 पैसे किराया होता था। ഏകദേശം 35 കിലോമീറ്റർ അല്ലേ? 35 കിലോമീറ്റർ വരുന്നില്ലേ? കനോട്ട് പ്ലേസിൽ നിന്ന് ബദർപൂർ വരെ എൻ്റെ വീട്ടിൽ വരാൻ പൈസ ഇല്ലാത്തത് കൊണ്ട് ഏകദേശം അന്ന് ഇതുപോലൊരു ചൂട് സമയമാണ്. और कुछ गर्मी के समय में कनॉट प्लेस से लेकर बदरपुर आने का किराया नहीं था। അതുകൊണ്ട് ബൈബിളും എൻ്റെ കയ്യിൽ പിടിച്ച് കനോട്ട് പ്ലേസിൽ നിന്ന് നടന്നു. और बाइबल हाथ में पकड़कर मैं कनॉट प्लेस से चलना शुरू किया। ഞാൻ യാത്ര ചെയ്ത വാഹനത്തിലിരുന്ന് യാത്ര ചെയ്ത എൻ്റെ ഡ്രൈവർ വാഹനം ഓടിച്ച വഴികളിലൂടെ ഒന്നുമില്ലാത്തവനായിട്ട് ഞാൻ കനോട്ട് പ്ലേസിൽ നിന്ന് बदरपुर वरे നടന്നു. जिन सड़कों पर गाड़ी में बैठकर मेरा ड्राइवर मुझे गाड़ी में लेके जाता था, उन्हीं सड़कों पर बिना कुछ पैसे हाथ में लिए हुए उन्हीं रास्तों में चलते हुए आने की नौबत आ चुकी थी। ഒരു നേരത്തെ ഭക്ഷണം കഴിക്കാനില്ലാത്തത് കൊണ്ട് 250 ഗ്രാം അരി കൊണ്ട് ഒരാഴ്ച ഞാൻ ഡൽഹി ജീവിച്ചിട്ടുണ്ട്. और दिल्ली में कुछ भी खाने को नहीं था, सिर्फ 250 ग्राम चावल के साथ पूरा एक सप्ताह गुजारा एक समय इनके जीवन में आ गया। ആ സമയത്തും പൈസ ഉണ്ടാക്കാൻ ഒത്തിരി വഴികൾ ഉണ്ടായിരുന്നിട്ടും ആ കർത്താവിനെ കണ്ടതുകൊണ്ട് ആ വഴിക്കൊന്നും പോയില്ല. लेकिन उस समय भी काफी ऐसे मौके आए कि बिजनेस दोबारा करूं, लेकिन क्योंकि प्रभु से मिल चुका था मैं उस तरफ नहीं गया। വിശന്നിട്ടും വിശപ്പ് തീർക്കാൻ കഴിയാതെയും ആ കർത്താവിനെ മുറുകെ പിടിച്ചു. भूख से होने के बावजूद उस परमेश्वर को मैं पकड़ा रहा। അതുകൊണ്ട് എൻ്റെ ദൈവം എന്നെ മാനിച്ചു. और इसीलिए परमेश्वर ने मुझे मान्यता दी, मुझे संभाला। ദൈവത്തിന്റെ അരികിൽ കടന്നു വരുന്ന ഒരു വ്യക്തി എങ്ങനെ ആയിരിക്കണമെന്ന് ദൈവത്തിന് നിർബന്ധമുണ്ട്. और परमेश्वर के पास जो व्यक्ति आता है वो किस प्रकार का व्यक्ति होना चाहिए, ये परमेश्वर को एक अच्छी धारणा है। ഒരു വ്യക്തിയെ ദൈവം അനുഗ്രഹിക്കുന്നതിന് ദൈവത്തിന് ചില പ്രമാണങ്ങളുണ്ട്. और एक व्यक्ति को किस प्रकार आशीष देना है, ये परमेश्वर को पूरी तरह भली भांति पता है। നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിൽ കടന്നു വരുന്നത് ഏത് ആവശ്യത്തോടു കൂടിയാണെന്ന് ദൈവത്തിന് അറിയാം. हम परमेश्वर के पास किस मकसद से आए ये परमेश्वर को भली भांति ज्ञात है। ഒരു രോഗസൗഖ്യത്തിന് വേണ്ടിയാണ് വരുന്നതെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് രോഗസൗഖ്യം കിട്ടും. अगर आप एक चंगाई के लिए सिर्फ आते हैं आपको चंगाई मिलेगी. ഒരു ജോലിക്ക് വേണ്ടിയാണ് നിങ്ങൾ കടന്നു വരുന്നതെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് ഒരു ജോലി കിട്ടും. एक नौकरी के लिए आप चाहते हुए नौकरी चाहिए, उसके लिए आते हैं तो आपको एक नौकरी मिलेगी. ഏത് വിഷയത്തിന് നിങ്ങൾ കടന്നു വരുന്ന ആ വിഷയം നിങ്ങൾക്ക് കിട്ടും. जिस प्रश्न को लेकर आप आए उस प्रश्न का उत्तर आपको जरूर मिलेगा. പക്ഷേ യേശുവിനെ സ്നേഹിച്ചുകൊണ്ട് എത്ര പേര് കടന്നു വരുന്നുണ്ടെന്നുള്ളതാണ് സ്വർഗ്ഗത്തിലെ ദൈവം നോക്കുന്നത്. और जो परमेश्वर की जो ढूंढता है वो एक ऐसा व्यक्ति को ढूंढता है जो परमेश्वर से प्रेम करते हुए उसको ढूंढते हुए आता है. സങ്കീർത്തനം പറയുന്നത് നന്മയും കരുണയും നിന്റെ ആയുഷ്കാലം ഒക്കെയും നിന്നെ പിന്തുടരും. और भजन संहिता कहता है भलाई और करुणा तुम्हारे जीवन भर हमारे पीछे आएगी. പലപ്പോഴും നമ്മൾ അതിനെ പിന്തുടരാറ്. हम कई बार भलाई और करुणा के पीछे भागते हैं. നമ്മൾ പ്രോപ്പർ ചാനലിലൂടെ അല്ല പോകുന്നതെങ്കിൽ പലപ്പോഴും നമ്മൾ ലക്ഷ്യസ്ഥാനം തെറ്റാൻ സാധ്യതയുണ്ട്. और अगर हम सही मार्ग पर नहीं चलेंगे हो सकता है हमारा लक्ष्य गलत होगा. ഈ വേദപുസ്തകം ആരൊക്കെ കരങ്ങളിൽ എടുത്തിട്ടുണ്ടോ അവരെ ഒന്നും ദൈവം നിരാശയോടെ പറഞ്ഞയച്ചിട്ടില്ല. इस पवित्र कलाम को जितने लोगों ने हाथ में लिया कभी भी परमेश्वर ने उनको नहीं त्यागा. ഇതിന്റെ മുമ്പിൽ വിശ്വസ്തയോടെ നമ്മൾ ആര് ജീവിച്ചാലും ദൈവം നമ്മളെ മാനിക്കാൻ ശക്തനാണ്. अगर इस कलाम के प्रति पवित्र शास्त्र के प्रति जो विश्वस्त है उसको कभी भी परमेश्वर नहीं त्यागेगा. അതുകൊണ്ട് എൻ്റെ സാക്ഷ്യത്തിൽ നിന്ന് എനിക്ക് നിങ്ങളോട് പറയാനുള്ളത്, और परमेश्वर का दास का गवाही से परमेश्वर का दास ये कहना चाहते हैं ഈ ലോകത്തിലെ മറ്റേതിനേക്കാളും इस संसार के बाकी हर एक चीज से परे, ഈ ലോകത്തിലെ ഏതൊരു വില കൂടിയ വസ്തുവിനേക്കാളും इस संसार के बेशकीमती बहुमूल्य वस्तु से बढ़कर നമുക്ക് ഏറ്റവും വില കൂടിയത് सबसे बेशकीमती चीज जो है നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു हमारा यीशु मसीहा है. മറ്റേതിനേക്കാളും വില बाकी കൊടുക്കുവാൻ हर चीज से बढ़कर, हालेलुया, മറ്റേതിനേക്കാളും വില കൊടുക്കുവാൻ बाकी हर चीज से मूल्यवान നമ്മൾ തീരുമാനമെടുത്ത, अगर हम बाकी हर चीज से ज्यादा दाम चुकाने के लिए हमने निश्चय कर लिया, സ്വർഗം നമ്മുടെ വിഷയങ്ങൾക്ക് പ്രാധാന്യം കൊടുക്കും. और परमेश्वर हमारे हर बात का ध्यान रखेगा, उसके लिए इंपॉर्टेंस देगा. അതുകൊണ്ട് നമുക്കൊരു വാക്യം വായിച്ച് ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ ചെറിയ
സമയം എടുക്കുവാൻ വേണ്ടി ആഗ്രഹിക്കുന്നു. और एक परमेश्वर के एक वचन की ओर हम अपना मनन करना चाहेंगे, अपना ध्यान देना चाहेंगे. സങ്കീർത്തനങ്ങൾ भजन संहिता അധ്യായം 37वां अध्याय Psalms 37:8 भजन संहिता 37 का 8. क्रोध से परे रह और जलजलाहट को छोड़ दे, मत कुढ़, उससे बुराई ही निकलेगी. മലയാളത്തിൽ ഒന്ന് വായിക്കാമോ? 37ന്റെ 37 का 8. मलयालम സോറി 3 not 37 का 3, सॉरी 37 का 3. यहोवा पर भरोसा रख और भला कर, देश में बसा रह और सच्चाई में मन लगाए रहे. आमीन. प्रेज द लॉर्ड. 4 और चौथा वाक्य भी, यहोवा को अपने सुख का मूल जान और वह तेरे मनोरथों को पूरा करेगा. യഹോവയിൽ ആശ്രയിച്ച് നന്മ ചെയ്യുക, यहोवा पर भरोसा रख और भला कर, ദേശത്ത് പാർത്ത് വിശ്വസ്തത ആചരിക്കുക. देश में बसा रहा और सच्चाई में मन लगाए रहे. യഹോവയിൽ തന്നെ രസിച്ചുകൊള്ളുക, यहोवा को अपना सुख का मूल जान, അവൻ നിന്റെ ഹൃദയത്തിലെ ആഗ്രഹങ്ങളെ നിനക്ക് തരും. वो तुम्हारे हृदय के सारी मनोरथों को पूरा करेगा. സന്തോഷമുള്ള കരങ്ങൾ ഉയർത്തി ദൈവത്തിന് जो लोग സ്തോത്രം खुश है वो ചെയ്താട്ടെ. हाथ उठाकर परमेश्वर को स्तुति करें. हालेलुया. നിന്റെ ഹൃദയത്തിലെ ആഗ്രഹങ്ങളെ അറിയുന്ന ദൈവം आप तुम्हारा हृदय का हर एक बातों को प्रभु जानता है. ഇന്ന് രാവിലെ നമ്മുടെ മധ്യത്തിൽ വന്നിട്ടുണ്ട്. आज सुबह के समय यहाँ पर मौजूद है. ഏത് ആഗ്രഹത്തോടു കൂടിയാണ് നീ ഇവിടെ വന്നിരിക്കുന്നത്? जिस मनोरथ को लेकर आप आए हैं, ആ ആഗ്രഹങ്ങളെ അറിയുന്ന ദൈവം നമ്മുടെ മധ്യത്തിലുണ്ട്. हमारी सारी मनोकामना परमेश्वर जानता है. ഒരു പക്ഷെ മറ്റു പലരും നമ്മളെ ദോഷിച്ചെന്ന് വരാം, कई लोग हमारी निंदा कर सकते हैं, हमारी आलोचना कर सकते हैं, നമ്മളെ സഹായിച്ചില്ലെന്ന് वराम, हमारे हो सकता है सहायता ना करे, നമ്മളെ സ്നേഹിച്ചില്ലെന്ന് वराम. हाँ हो सकता है हमसे वो स्नेह ना करे. പക്ഷേ യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുന്ന ഒരു മനുഷ്യൻ, लेकिन जो यहोवा पर भरोसा रखते हैं, നന്മ ചെയ്യണമെന്ന ആഗ്രഹമുള്ള മനുഷ്യൻ, अगर वो भलाई करना चाहते हैं അവന്റെ പ്രമാണങ്ങളെ വിശ്വസ്തയോടെ കാക്കണമെന്ന ആഗ്രഹമുള്ള മനുഷ്യൻ, और उसका मन में ये है कि मैं परमेश्वर का एक कल्पना को मानूं, ദൈവത്തിൽ തന്നെ ആശ്രയിക്കുന്ന മനുഷ്യൻ, और जो परमेश्वर पर अपना भरोसा अटूट भरोसा रखते हैं, അവന് ദൈവം അവന്റെ ആഗ്രഹങ്ങളെ നൽകും. उसका हर एक मनोरथ को मनोकामना को प्रभु पूरा करेगा. അതുകൊണ്ട് സങ്കീർത്തനം ഇങ്ങനെ പറയുന്നു, इसीलिए भजन संहिता इस प्रकार कहता നിന്റെ है, വിലാപങ്ങളെ അവൻ നൃത്തമാക്കി वो തീർക്കുന്നു, हमारे विलाप को नृत्य में बदल दिया, നിന്റെ രട്ട് അഴിച്ച് അവൻ നിന്നെ പട്ടുടിപ്പിക്കുന്നു. वो आपको अच्छे कपड़े पहनाता है. ഇന്ന് പകൽക്കാലം സന്തോഷമുള്ള എത്ര പേരുണ്ട്? കരങ്ങൾ ഉയർത്തി ദൈവത്തിന് സ്തോത്രം कितने ചെയ്താട്ടെ. लोग प्रभु को धन्यवाद दे सकते हैं आज? हालेलुया. പലപ്പോഴും നമ്മൾ ക്രിസ്ത്യ ജീവിതത്തിൽ പരാജയപ്പെട്ടു പോകുന്നതിന്റെ ഒന്നാമത്തെ കാരണം എന്താണെന്നറിയോ? हमारा मसीही जीवन में कई बार हम इसलिए हार जाते हैं, शिकस्त खाते हैं. ദൈവം എന്നെ പഠിപ്പിച്ചത് പറയാം. जो परमेश्वर ने आपको सिखाया, ഒരു കാർ ഓടിക്കണമെങ്കിൽ ലൈസൻസ് വേണം, एक कार गाड़ी चलाना है तो आपको लाइसेंस चाहिए, ഒരു ജോലി കിട്ടണമെങ്കിൽ കോളേജിലോ സ്കൂളിലോ പഠിക്കണം, एक नौकरी अगर चाहिए तो आपको कॉलेज में अध्ययन करना पड़ेगा, ഒരു വീട് വാങ്ങിക്കണമെങ്കിൽ പണം വേണം. एक घर खरीदना आपको पैसे की जरूरत है. നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ എല്ലാ മേഖലകളിലും എന്ത് വേണമെന്ന് നമുക്കറിയാം. हमारा जीवन का हर एक स्थल में हमें क्या जरूरत है हमें पता है, പക്ഷെ ദൈവത്തെ എങ്ങനെ സ്നേഹിക്കണമെന്ന് നമുക്ക് പലപ്പോഴും കഴിയാറില്ല. लेकिन कई बार हम परमेश्वर से किस प्रकार प्रेम रखना है ദൈവ- ये भूल जाते हैं. ദൈവത്തിനോട് എങ്ങനെ അടുക്കണമെന്ന് പലപ്പോഴും हम നമുക്കറിയാം. परमेश्वर से किस प्रकार हम निकट का संबंध बना सकते हैं इसको भूल जाते हैं. നമ്മളെ തന്നെ ത്യജിച്ചുകൊണ്ട്, हम अपने आप को इनकार करते हुए, നമ്മുടെ പ്രിയപ്പെട്ടവരെ മാറ്റി നിർത്തിക്കൊണ്ട്, हमारे प्रियजनों को परे रखकर, നമ്മുടെ മക്കളെ മാറ്റി നിർത്തിക്കൊണ്ട്, हमारे बच्चों को परे रखकर, യേശുവിനെ സ്നേഹിക്കാൻ ഒരു ഹൃദയമുണ്ടെങ്കിൽ, अगर यीशु मसीह से प्रेम करने वाला एक हृदय आपके पास है, നിന്റെ ഹൃദയത്തിലെ ആഗ്രഹങ്ങൾ അവൻ നിനക്ക് തരും. वो आपके हृदय के मनोरथ को पूरा करेगा. കർത്താവിലൂടെ നിന്റെ ഭാര്യയെ നീ സ്നേഹിച്ചാൽ, अगर आपकी पत्नी से आप
यीशु मसीह के द्वारा प्रेम करे, ഏറ്റവും സന്തോഷകരമായ തൃപ്തികരമായ ജീവിതം നിനക്കുണ്ടാവും. आपका पारिवारिक जीवन बिल्कुल सुखमय होगा. കർത്താവിലൂടെ നീ നിന്റെ മക്കളെ സ്നേഹിച്ചാൽ अगर परमेश्वर के द्वारा आप अपने बच्चों को प्यार करेंगे, നിന്റെ കുടുംബം അനുഗ്രഹമായി തീരും. आपका परिवार सुखमय परिवार होगा, आशीषित परिवार होगा. അതുകൊണ്ട് സങ്കീർത്തനം പറയുന്നത് इसीलिए भजन संहिता कहता നിന്റെ है, ഭാര്യ വീട്ടിനകത്ത് ഫലപ്രദമായ മുന്തിരിവള്ളി പോലെയും आपका जो पत्नी है वो एक फलदायक दाखलता के मानेंगे, നിന്റെ മക്കൾ മേശയ്ക്ക് ചുറ്റിലും और तुम्हारे बच्चे तुम्हारे मेज के चारों ओर ഒലീവ് തൈകൾ പോലെ ഇരിക്കും. एक ओलीव जैतून के वृक्ष के समान होंगे. എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ കുടുംബങ്ങളിൽ പ്രശ്നങ്ങൾ ഉണ്ടാകുന്നത്? हमारे परिवारों में क्यों क्लेश है? എന്തുകൊണ്ടാണ് നമുക്ക് പരിഹാരം കണ്ടെത്താൻ കഴിയാത്തത്? क्यों हमारे पास कोई समाधान नहीं है? നമ്മൾ നമ്മുടെ ബുദ്ധിയിൽ പലതും ചെയ്യുന്നത് കൊണ്ട്, क्योंकि हम अपने दिमाग अपने बुद्धि के समान നമ്മുടെ काम करते हैं. ജീവിതം ദൈവത്തിന് വിട്ടുകൊടുക്കുകയാണ്. लेकिन अगर हम अपना जीवन को प्रभु के हाथ में समर्पण करते हैं, നമ്മുടെ ജീവിതം ദൈവത്തിന് വേണ്ടി हम സമർപ്പിക്കുകയാണെങ്കിൽ अपने जीवन को परिपूर्ण रूप से समर्पण करते हैं, നമ്മുടെ ജീവിതത്തെ മാറ്റിമറിക്കുവാൻ ദൈവത്തിന് കഴിയും. हमारे जीवन को पलटना बदलना प्रभु कर सकता है. നമ്മൾ ലക്ഷ്യം വെക്കുന്നതെല്ലാം ലൗകികമായ കാര്യങ്ങളാണ്. हमारे जीवन का हर एक ध्येय जो है वो सिर्फ सांसारिक है. ഒരു വീട് വേണം എന്നുള്ളത് തെറ്റൊന്നുമല്ല. एक घर की कामना करना गलत नहीं है. ഒരു കാറ് മേടിക്കണം എന്നുള്ളത് തെറ്റൊന്നുമല്ല. एक गाड़ी खरीदना ये गलत बात नहीं है. ഒരു വിവാഹം കഴിക്കണം എന്നുള്ളത് തെറ്റൊന്നുമല്ല. एक शादी करना विवाह करना ये गलत नहीं है. കുഞ്ഞുങ്ങൾ പഠിച്ചുയരണം എന്നുള്ളത് തെറ്റൊന്നുമല്ല. हमारे बच्चों का अच्छा भविष्य के बारे में सोचना गलत नहीं है. പക്ഷേ അതിലുപരി നമുക്ക് ആശ്രയിക്കേണ്ട ഒരു സ്ഥലമുണ്ട്. लेकिन उससे बढ़कर एक आश्रय करने वाली एक जगह है. നമുക്ക് നന്മകൾ ഉണ്ടാകാൻ വേണ്ടിയിട്ട് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു മണ്ഡലമുണ്ട്. एक ऐसा जगह है, एक ऐसा स्थल है जहां पर प्रभु हमसे चाहता है कि किस प्रकार की भलाई वो हमें देना चाहता है. അതാ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുക എന്നുള്ളതാ. यही है परमेश्वर से प्रेम रखना. ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അവന്റെ പ്രമാണങ്ങളെ സ്നേഹിക്കുക എന്നുള്ളതാ. परमेश्वर से प्रेम करना मतलब उसकी कल्पनाओं को सुनना, उसका आदर करना. പ്രമാണങ്ങളെ സ്നേഹിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്ന രീതിയിൽ ജീവിക്കുക എന്നുള്ളതാ. इसका मतलब है परमेश्वर जिस रीति से चाहता है उस रीति में हम उसके चले. ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് എന്താ ആഗ്രഹിക്കുന്നേ? परमेश्वर हमारे बारे में क्या चाहता है? നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന നമ്മുടെ കുഞ്ഞ് പഠിച്ചുയരണം. हम चाहते हैं कि हमारे बच्चे बढ़कर पढ़े लिख ले और बड़े അത്രയല്ലേ हो നമ്മൾ जाएं. ചിന്തിക്കുന്നുള്ളൂ. क्या हम इतना ही नहीं सोचते अपने बच्चों के बारे में? പക്ഷെ ദൈവം അങ്ങനെയല്ല ചിന്തിക്കുന്നത്. लेकिन परमेश्वर हमारे बारे में ऐसा नहीं सोचता. ദൈവം ചിന്തിക്കുന്നത് നമുക്ക് ചിന്തിക്കാൻ കഴിയത്തില്ല. परमेश्वर जो सोचते हैं वो हम नहीं सोच पाएंगे, അവൻ ചിന്തിക്കുന്നത് നമ്മളൊക്കെ ചിന്തിക്കുന്നതിലും ഉയരത്തിലുള്ളതാ. क्योंकि जो परमेश्वर हमारे बारे में कल्पना रखता है वो हमारी अपनी कल्पना से परे है. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറഞ്ഞ ഒരു കാര്യമുണ്ട്. इसलिए परमेश्वर यूं कहता है, യഹോവയിൽ ആശ്രയിച്ച് നന്മ ചെയ്യുക എന്ന് പറയുമ്പോ जो परमेश्वर और भरोसा रखकर यकीन रखकर भलाई करने का मतलब, ദേശത്ത് പാർത്ത് വിശ്വസ്തത ആചരിക്കുക എന്ന് പറയുമ്പോ और देश में रहकर सच्चाई में मन लगाने का मतलब, നീ ഈ ലോകത്തിലുള്ള ഒരു മനുഷ്യനിൽ നിന്ന് വ്യത്യസ്തനാണെന്ന് ലോകം അറിയണം. इसका मतलब संसार के व्यक्ति ये देखकर जान ले कि आप एक सांसारिक व्यक्ति से अलग है. ഈ ചർച്ചിൽ വരുന്ന ഓരോ വ്യക്തികളെയും इस कलीसिया में आने वाला हर एक प्रत्येक व्यक्ति, ഈ ദേശത്തുള്ളവർ വ്യത്യസ്തമായി കാണണം. इसका मतलब संसार के लोग आपको अलग जान ले, अलग देखें. അവര് പറയണം वो लोग ये बोलना है അവൻ ഒരു ദൈവ പൈതലാണെന്ന് പറയണം. वो एक परमेश्वर का सच्चा भक्त है, उसका संतान है. നിന്റെ ഭാഷ ഇവിടെ സാധാരണ സംസാരിക്കുന്നവർ സംസാരിക്കുന്ന ഭാഷയാകരുത്. आपका जो बोलचाल है वो जो आम सांसारिक व्यक्ति है उसके जैसा बोलचाल नहीं होना. നീ ഉടുക്കുന്ന വസ്ത്രം സാധാരണ ആൾക്കാർ ധരിക്കുന്ന വസ്ത്രമാകരുത്. आपको जो कपड़ा पहनावा है वो और लोगों की तरह पहनावा ना हो. നീ കഴിക്കുന്ന വസ്ത്രം സാധാരണ ഇവിടെ കഴിക്കുന്നവർ കഴിക്കുന്ന ഭക്ഷണമായിരിക്കരുത്. आपको जो भोजन है वो आम लोगों के भोजन की तरह ना हो. നിന്റെ ജീവിതത്തിലെല്ലാം വ്യത്യസ്തമായിരിക്കണം. आपके जीवन में हर एक बातों में एक अलगाव हो. നിന്നെ കാണുമ്പോ പറയണം ഇതൊരു ദൈവ പൈതലാണെന്ന്. आपको देखते ही अलग दूसरा व्यक्ति पहचान ले ये परमेश्वर का संतान है. അതാണ് ദേശത്ത് പാർത്ത് വിശ്വസ്തത ആചരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞത്. इसी का मतलब है देश में रहकर भलाई कर. ഞാൻ നീണ്ട വർഷം ഈ ഡൽഹിയിലുണ്ടായിരുന്നു. पास्टर साहब कई साल दिल्ली में थे. എൻ്റെ ഭാര്യയുടെ പ്രസവ സമയത്ത്, ആദ്യത്തെ പ്രസവ സമയത്ത് जब इनका पहला बच्चा हो रहा था, बेटा ഞാൻ हो रहा था, ബദർപൂർ താമസിക്കുക. तब ये बदरपुर में थे. അന്ന് എൻ്റെ കയ്യിൽ വണ്ടിക്കൂലിക്ക് പോലും പൈസ ഇല്ല. उन दिनों में इनके पास किराए का भी पैसा नहीं. ഒരു ദിവസം വെളുപ്പിന് എൻ്റെ ഭാര്യയുടെ
ഗർഭപാത്രത്തിനകത്തുള്ള ഫ്ലൂയിഡ് പൊട്ടി രാവിലെ. और सुबह सुबह इनके पत्नी को बच्चा होने के टाइम में कुछ परेशानियां हुई അതിങ്ങനെ ലീക്ക് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുക. और वो पानी जो था वो बच्चेदानी का पानी बाहर आने लगा. ബദർപൂരിന്റെ അപ്പുറത്തെ സൈഡിലാണ് ഞാൻ താമസിക്കുന്നത്. और बदरपुर के परली तरफ रहते थे. ആ മാർക്കറ്റൊക്കെ ഉള്ള ഏരിയയിലാണ് ഞാൻ താമസിക്കുന്നത്. जहाँ वो मार्केट है वहाँ रहते थे. അവിടെ നിന്ന് കൽക്കാജി ബസ് പിടിക്കണമെങ്കിൽ ഒരു 800 മീറ്റർ ഇങ്ങോട്ട് നടന്നു വരണം. और कालकाजी के लिए अगर बस पकड़ना तो कम से कम 800 मीटर आगे आना है. എന്റെ പക്കൽ പൈസ ഇല്ലാത്തത് കൊണ്ട് എനിക്ക് എന്റെ ഭാര്യയെ നടത്തേണ്ടി വന്നു. और क्योंकि इनके पास पैसा नहीं था तो अपनी पत्नी को चला कर लेकर आए. ഓട്ടോറിക്ഷ വിളിക്കാൻ എനിക്ക് കഴിഞ്ഞില്ല. क्योंकि ऑटो रिक्शा बुलाने का भी उनको पैसा नहीं था. DTC ബസ്സിൽ കയറ്റി ഞാൻ കൽക്കാജിയിൽ കൊണ്ടുവന്നു. और DTC के बस में चढ़ाकर वो अपनी पत्नी को उसी हालत में कालकाजी तक लेकर आए. അവിടെ നാരംഗ മെഡിക്കൽ സെന്റർ എന്ന് പറയുന്ന ഒരു സ്ഥലത്ത് എന്റെ ഭാര്യയെ കാണിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. और वहां पर नारंगपुर के मेडिकल स्टोर അവിടെ ഒരു दिखाते थे. ആന്ധ്രാപ്രദേശിൽ നിന്ന് വന്നൊരു ഡോക്ടർ ഉണ്ട് അവിടെ. वहां पर आंध्रा का एक डॉक्टर भी था. ഞങ്ങളുടെ അമ്മയ്ക്ക് സമമായിരുന്നു ആ സ്ത്രീ ഞങ്ങളെ നോക്കിക്കൊണ്ടിരുന്നത്. और उनसे इनके बड़ी खज संबंध थे. ആ ഹോസ്പിറ്റലിൽ ചെന്നപ്പോൾ ഡോക്ടർ പറഞ്ഞു പെട്ടെന്ന് ഓപ്പറേഷൻ ചെയ്യണം, കാരണം എൻ്റെ കുഞ്ഞിൻ്റെ കഴുത്തിനകത്ത് കോട് ചുറ്റിയിരിക്കുക. और क्योंकि वो गले में फंस अम्बिलिकल कॉर्ड जो है वो फंस गया था. അതുകൊണ്ട് ഓപ്പറേഷൻ ചെയ്തേ പറ്റുള്ളൂ. इसीलिए बच्चे जल्दी ऑपरेशन करना जरूरी था. നോർമൽ ഡെലിവറി പറ്റത്തില്ല. इसलिए ऑपरेशन के बिना बच्चे को बाहर निकालना संभव है. അന്ന് 1999 25,000 രൂപ ഓപ്പറേഷൻ വേണം. और 1999 में करीबन 25,000 रुपए की जरूरत थी. ഒരു ഓട്ടോറിക്ഷ വിളിക്കാൻ കാശില്ലാത്ത എനിക്ക് അങ്ങനെ 25,000 രൂപ കൊടുക്കാൻ പറ്റും? एक ऑटो रिक्शा बुलाने का पैसा जिसके पास नहीं है 25,000 कहाँ से जुगाड़ करे. ഡോക്ടർ പറഞ്ഞു ഒരു കാര്യം ചെയ്യ്, ഗവൺമെന്റ് ഹോസ്പിറ്റലിൽ എവിടെയെങ്കിലും കൊണ്ടുപോകാം. तो डॉक्टर ने बोला एक काम करो गवर्नमेंट हॉस्पिटल का रुक करो आप. ഡോക്ടർ അവസാനം പറഞ്ഞു പകുതി പൈസ ഞാൻ തരാം. डॉक्टर ने थोड़ा हताश होकर कहा चलो आधा पैसा मैं डाल देता हूँ. ബാക്കി പകുതി പൈസ ഞാൻ എവിടെ നിന്ന് എടുക്കും? लेकिन बाकी पैसा भी कहाँ से लाए. അവസാനം ഒരു ഓട്ടോറിക്ഷ വിളിച്ച് ലേഡി ഹാർഡിംഗിലേക്ക് പുറപ്പെടാൻ തയ്യാറായി. और तो एक गाड़ी बुलाकर ऑटो रिक्शा बुलाकर वो लेडी हार्डिंग जाने को सोचा. ഓട്ടോറിക്ഷയുമായിട്ട് എൻ്റെ ഭാര്യയുടെ വയറ്റിൽ കൈവച്ച് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് ലേഡി ഹാർഡിംഗിലേക്ക് പോയി. और ऑटो रिक्शा में बैठकर पत्नी के पेट में हाथ रखकर प्रार्थना करते हुए लेडी हार्डिंग हॉस्पिटल गए. രാവിലെ സമയമായതുകൊണ്ട് റോഡെല്ലാം ഭയങ്കര തിരക്കാ. और सुबह का समय था, ट्रैफिक जाम था. കുഞ്ഞിന്റെ അനക്കം നിലച്ചു തുടങ്ങി. और जो बच्चे का जो चलन था बिल्कुल स्तंभित हो चुका था, बिल्कुल बंद हो चुका था. എങ്ങനെയോ ഓട്ടോറിക്ഷക്കാരൻ ലേഡി ഹാർഡിംഗ് ഹോസ്പിറ്റലിൽ ഞങ്ങൾ എത്തിച്ചു. और किसी भी तरह वो रिक्शा वाले ने लेडी हार्डिंग तक पहुंचाया. ഓപ്പറേഷൻ തിയേറ്ററിന്റെ മുമ്പിലേക്ക് ഞാൻ ഓടിയെത്തി. और ऑपरेशन थिएटर के सामने दौड़ कर गए. ഞാൻ ഡോക്ടറോട് പറഞ്ഞു, ഡോക്ടറെ എൻ്റെ ഭാര്യയുടെ ഫ്ലൂയിഡ് പൊട്ടി, കുഞ്ഞ് അനക്കമില്ല, അതുകൊണ്ട് എത്രയും പെട്ടെന്ന് ഓപ്പറേഷൻ ചെയ്യണം. इन्होंने डॉक्टर से कहा डॉक्टर बड़ी परेशानी है, जल्दी से जल्दी आप ऑपरेशन करिए. അപ്പൊ അവിടെയുള്ള നേഴ്സ് എന്നെ 3 പേരെ ചൂണ്ടിക്കാണിച്ചു. तो वहाँ के नर्स ने इस प्रकार 3 और लोगों को दिखाया. 3 പേര് ഓപ്പറേഷന് ക്യൂവില. बोला आप क्यू में हैं, 3 लोग आपसे पहले हैं. 4ാമത്തെ ആളായിട്ട് എടുക്കാം 3 എണ്ണം തീരുമ്പോ. आज जो 3 खत्म हो जाए चौथा में आपको अंदर करेंगे. അതുവരെ എൻ്റെ കുഞ്ഞ് ജീവിക്കണമെന്നില്ല. लेकिन तब तक जो बच्चा है वो जीवित रहे जरूरी नहीं है. ഞാൻ ഉടനെ ഈ ഡോക്ടറെ കൽക്കാജിയിലെ ഡോക്ടറെ തിരിച്ചു വിളിച്ചു. ये जो कालकाजी के डॉक्टर है उनको वापस इन्होंने फोन किया. ഡോക്ടർ പറഞ്ഞു 10 മിനിറ്റ് പോലും കളയാനില്ല, കുഞ്ഞിന്റെ പൾസ് റേറ്റ് കുറഞ്ഞിട്ടുണ്ട്. और बोला जो बच्चे का जो नाड़ी है वो बिल्कुल कम हो चुका है, आप एक काम करो 10 मिनट भी अब खोना नहीं. ഓട്ടോറിക്ഷ വിളിച്ച് തിരിച്ചു പോരെന്ന് പറഞ്ഞു. वो बोला ऑटो रिक्शा पकड़ो वापस आ जाओ. ഞാൻ ഓട്ടോറിക്ഷ പിടിച്ച് തിരിച്ചു പോന്നു. ऑटो रिक्शा पकड़कर वापस आए എന്റെ कालकाजी. കുഞ്ഞിന്റെ ചലനം പൂർണ്ണമായിട്ട് നിലച്ചു. और तब इन्होंने महसूस किया कि जो बच्चा बिल्कुल हिल-डुल नहीं रहा था. വന്ന് ടെസ്റ്റ് ചെയ്തപ്പോൾ കുഞ്ഞിന് പൾസ് റേറ്റ് ഇല്ല. और जब वहां पर आके टेस्ट किया तो बच्चे का नाड़ी बिल्कुल कम हो चुका था, बिल्कुल ना के बराबर था. സർജൻ ഓടി വന്ന് തിയേറ്റർ റെഡി ആയിരുന്നു, സർജൻ ഓടി വന്ന് ഓപ്പറേഷൻ ചെയ്തു. और जो सर्जन है वो जल्दी आकर फटाफट इनका पत्नी का ऑपरेशन किया. ഓപ്പറേഷൻ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്ന സമയത്ത് ഓപ്പറേഷൻ കത്തി എൻ്റെ കുഞ്ഞിന്റെ തലയിൽ കൊണ്ടു. और जो ऑपरेशन करने वाले जो चाकू है वो उस बच्चे का सर पे लगा. കാരണം കുഞ്ഞ് ഏകദേശം മരിച്ച അവസ്ഥയിലായിരുന്നു. क्योंकि बच्चा जो था वो लगभग मरा हुआ अवस्था में था. പക്ഷേ എൻ്റെ കുഞ്ഞിന് ദൈവം ജീവൻ നൽകി. लेकिन उस बच्चे को प्रभु ने जीवन दिया. എൻ്റെ കുഞ്ഞിനെ ദൈവം വെടിവെച്ചു. उस बच्चे को प्रभु ने छुड़ाया. ഒരു സാക്ഷ്യം കൂടെ ഞാൻ പറയാം. एक और गवाही प्रभु देना चाहते हैं. ജീവിതത്തിൽ ഒത്തിരി ഞെരുക്കങ്ങളും പ്രയാസങ്ങളും ഉണ്ടായിട്ട് ദൈവത്തെ മാറ്റി നിർത്തിയ വ്യക്തിയല്ല ഞാൻ. और जीवन में अनेक कठिनाइयों के बीच में भी प्रभु के साथ एक संबंध बना के रखा. എൻ്റെ കുഞ്ഞ് ജനിക്കുമ്പോൾ
അവൾക്കൊരു നല്ല ഉടുപ്പ് വാങ്ങിക്കാൻ എൻ്റെ കയ്യിൽ പൈസ ഇല്ലായിരുന്നു. और बच्चे को जब जन्म हुआ एक अच्छा कपड़ा खरीद के देने के लिए इनके पास पैसे नहीं थे. അവള് പ്രസവിച്ചിറങ്ങി വീഴുമ്പോ അവൾ ഉടുക്കുന്നത് സെക്കൻഡ് ഹാൻഡ് ഡ്രസ്സാ. जब वो पैदा होकर हाथ में आया तो उसको दूसरे जो कपड़ा पहना हुआ था वो पहनाया हुआ कपड़ा पहनाया. മറ്റേതോ കുഞ്ഞുങ്ങൾ ധരിച്ച് മുഷിഞ്ഞ ഡ്രസ്സാണ് എൻ്റെ കുഞ്ഞിന് കൊടുക്കാണ്ടായി. कुछ पुराने फटेहाल कपड़ों से उसको ढका. ഇന്ന് എൻ്റെ വീടിനകത്ത് ഏറ്റവും കൂടുതൽ വിലപിടിപ്പുള്ള വസ്ത്രം അവൾക്ക്. आज लेकिन उस बच्चे के पास सबसे बेशकीमती कपड़ा आज उसके पास है. ഏറ്റവും വില കൂടി എന്ന് പറഞ്ഞാൽ ലക്ഷങ്ങളോളം വില വരുന്ന ഡ്രസ്സുകളാണ് എൻ്റെ മകളുടെ ഹല്ലേലൂയ ഡ്രസ്സിംഗ് മുറിയിലിരിക്കുന്നത്. आज उस बेटी का कपबोर्ड के अंदर में लाखों रुपए के कीमत का कपड़ा आज मौजूद है. ഞാൻ എന്തിനാ ഇത് പറഞ്ഞതറിയാമോ? आपसे क्यों ये बात कहा? നമ്മുടെ ലക്ഷ്യം നമ്മുടെ കർത്താവായിരിക്കണം. हमारा जो ध्यान है, हमारा ध्यान का केंद्र बिंदु परमेश्वर होना चाहिए. നമ്മുടെ ലക്ഷ്യം ഒരു ജോലി ആകരുത്. हमारा लक्ष्य जो है वो हमारा नौकरी नहीं. നമ്മുടെ ലക്ഷ്യം ഒരു വീടാകരുത്. हमारा लक्ष्य हमारा घर नहीं. നമ്മുടെ ലക്ഷ്യം ഒരു കാർ ആകരുത്. हमारा लक्ष्य हमारा कार नहीं. നമ്മുടെ ലക്ഷ്യം നമ്മുടെ കർത്താവായിരിക്കും. हमारा ध्यान हमारा केंद्र बिंदु लक्ष्य परमेश्वर है. ആ കർത്താവിങ്കലേക്കാണ് നമ്മൾ നോക്കുന്നതെങ്കിൽ उस परमेश्वर की ओर अगर हम ताकते हैं. ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കുവാൻ കർത്താവിൽ ഞാൻ एक और वाक्य पढ़ना चाहते हैं. 119 സങ്കീർത്തനം 119 भजन संहिता 119 6 വാക്യം. छठा वाक्य 119 verse 6 119 का 6. ഒന്ന് വായിച്ചാട്ടെ. आप कृपया करके पढ़े. तब मैं तेरी सब आज्ञाओं की ओर चित्त लगाए रहूंगा और मेरी आशा ना टूटेगी. അടുത്ത വാക്യം കൂടെ വായിച്ചേ. सातवां भी पढ़े. जब मैं तेरे धर्ममय नियम को सीखूंगा तब तेरा धन्यवाद सीधे मन से करूंगा. നിന്റെ സകല കൽപ്പനകളെയും സൂക്ഷിക്കുന്നിടത്തോളം जब तक मैं तेरी सब आज्ञाओं को चित लगाए रहूंगा ഞാൻ ലജ്ജിച്ച് പോകയില്ല. मेरी आशा ना टूटेगी. मैं लज्जित नहीं होऊंगा. നിന്റെ നീതിയുള്ള വിധികളെ പഠിച്ചിട്ട് मैं तेरे धर्म में नियमों को सीखूंगा. ഞാൻ പരമാർത്ഥ ഹൃദയത്തോടെ നിനക്ക് സ്തോത്രം ചെയ്യും. मैं धन्यवादित मन से आपको धन्यवाद करूंगा. ദൈവത്തിന്റെ വചനത്തെ പഠിക്കാൻ നമുക്ക് സമയമില്ല. कई बार परमेश्वर को वचन पढ़ने का समय नहीं होता. ദൈവത്തിന്റെ കൽപ്പനകളെ നമുക്ക് സൂക്ഷിക്കാൻ സമയമില്ല. परमेश्वर की कल्पनाओं को आज्ञाओं को मानने का समय नहीं हमारे पास. അങ്ങനെയാണ് നമ്മുടെ ജീവിതമെങ്കിൽ നമ്മൾ പരാജയപ്പെടും. लेकिन अगर ऐसा हमारे जीवन है तो हम पराजित होंगे. അവന്റെ കൽപ്പനകളെ സൂക്ഷിക്കാൻ നമുക്ക് ഹൃദയം ഉണ്ടെങ്കിൽ, अगर उसकी आज्ञाओं को मानने का अगर हमारे अंदर मन है, മനസ്സുണ്ടെങ്കിൽ, अगर हमारा मन ऐसा है, അവൻ നമ്മളെ മാനിക്കുന്ന ദൈവമാണ്. वो हमें मान्यता देगा, हमें आशीष देगा. ലജ്ജിക്കാൻ അവൻ ഇടവരുത്തത്തില്ല. वो हमें कभी लज्जित न होने देगा, शर्मिंदा न होने देगा. നിനക്ക് എന്തു വേണമോ അത് നൽകുവാൻ ശക്തനായ ഒരു ദൈവമാണ്. जो आपको चाहिए वो देने के लिए हमारा परमेश्वर നീ सक्षम है. പ്രാർത്ഥിക്കുന്നതിന് മുമ്പ് നിനക്ക് എന്താവശ്യമെന്ന് അറിയുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. आपके प्रार्थना करने से पहले आपको क्या जरूरत है ये हमारा परमेश्वर को पता है. നിന്റെ മുമ്പിൽ ഒരു പ്രതിസന്ധി വരുന്നതിന് മുമ്പ് നിന്റെ പ്രതിസന്ധി അറിയുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. आपके ऊपर एक विपत्ति आने से पहले उस विपत्ति के बारे में परमेश्वर को पता है. ആ ദൈവത്തിന് കരങ്ങൾ ഉയർത്തി ഒരു സ്തോത്രം ചെയ്യാമോ? उस परमेश्वर को क्या हम धन्यवाद दे सकते हैं? हालेलुया. ഇന്ന് ഈ രാവിലെ കാലം നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ നിൽക്കുമ്പോൾ आज सुबह के समय में जब आप आपके सामने खड़े हैं എന്നെ എൻ്റെ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറക്കി വിട്ട എൻ്റെ സഹോദരങ്ങൾ ഡൽഹിയിൽ സെറ്റിൽഡാണ്. और जब इन्होंने विश्वास किया, जब इनको बाहर निकाला गया, वो भाई लोग परिवार यहाँ पर दिल्ली में है. എൻ്റെ മൂത്ത ജ്യേഷ്ഠൻ നാഷണൽ ഫിസിക്കൽ പുസ ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ടിലെ ഒരു ഗസറ്റഡ് ഓഫീസറായിരുന്നു. और इनका जो बड़े भाई है वो नेशनल इंस्टीट्यूट ऑफ पूजा इंस्टीट्यूट में एक गेजेटेड ऑफिसर है. അദ്ദേഹം താമസിക്കുന്നത് മയൂർവിഹാർ ഫേസ് 1-ലാണ്. वो मयूर विहार फेज 1 में रहते हैं. എൻ്റെ എല്ലാ ജ്യേഷ്ഠന്മാരും നല്ല പഠനവും സാമ്പത്തിക ഭദ്രതയും ഉള്ളവരായിരുന്നു. और जो इनके सारे जो परिवार के बड़े भाई है वो सब भली भांति अच्छे धन दौलत वाले हैं. ഒരു നല്ല സാമ്പത്തികമായ ശേഷിയുള്ള കുടുംബത്തിലാണ് ഞാൻ ജനിച്ചു വളർന്നത്. और इनका जो जन्म भी एक अच्छा धनी परिवार में पैदा 7 ആണും 2 പെണ്ണും 9 മക്കളടങ്ങുന്ന 9ാമത്തെ മകനാണ് ഞാൻ. 9 बच्चों वाला परिवार के अंदर 9वां संतति है. ഇന്ന് പകൽക്കാലം ഒരു സാക്ഷ്യം കൂടെ പറയാം. एक और गवाही बोलना चाहते हैं. എൻ്റെ ജ്യേഷ്ഠന്മാരെല്ലാം സാമ്പത്തികമായി ഉയർന്ന നിലവാരത്തിലുള്ളവരായിരുന്നു. जब इनके बड़े भाई लोग जितने लोग काफी धनी और अच्छे रहन सहन में था, ഞാൻ യേശുവിനെ കണ്ടപ്പോൾ എന്നെ കൊല്ലാൻ നടന്നവരാ എൻ്റെ സഹോദരന്മാർ. और जो भाई लोग थे जब इन्होंने यीशु मसीह को ग्रहण किया तब इनका जीवन में हानि पहुंचाने का, इनको मौत के घाट उठाना चाहते थे. അവരെ കാണാതെ ഞാൻ ഒളിച്ച് പാർത്തത് ഗോവിന്ദപുരി ഗലികളിലാ. उनसे छुपकर ये गोविंदपुरी की गलियों में छुपा फिरता था. കൽക്കാജി ഗോവിന്ദപുരി ഗലികളെല്ലാം അവർ അരിച്ചു പറക്കി എന്നെ പിടിക്കും. और कालका जी गोविंदपुरी के गलियों में इनको ढूंढते हुए उन्होंने छान मारा, എന്നെ കൊന്നുകളയാൻ.
क्योंकि इनको वो मार डालना चाहते थे। അത്രമാത്രം പൈസ അവരുടെ കയ്യിലുണ്ടായിരുന്നു. इतना पैसा उनके हाथ में था ശക്തരായിരുന്നവർ. और उन लोग काफी रसूख वाले लोग थे। എന്നാൽ ഇന്ന് പകൽക്കാലം ഞാനൊരു സാക്ഷ്യം പറയട്ടെ. लेकिन एक गवाही आपके सामने बोलना चाहता हूं। അവരെക്കാളെല്ലാം സാമ്പത്തികമായി ദൈവം എന്നെ ഉയർത്തി. और लेकिन आज इनका हाल जो परमेश्वर ने उन सबसे बढ़कर इन्हें आशीष दिया। 8 മക്കളെക്കാൾ സാമ്പത്തിക നന്മ മുഴുവൻ ദൈവം എനിക്ക് നൽകി എന്നെ ദൈവം उन ഉയർത്തി. 8 भाइयों से बढ़कर संपत्ति प्रभु ने इनको दिया। ദൈവത്തിന് ഒരു സ്തോത്രം हालेलुया, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. प्रेज द लॉर्ड। ഞാൻ ഇന്നലെ എൻ്റെ സഹോദരന്റെ വീട്ടിൽ പോയി. कल आप अपने बड़े भाई के घर गए। മയൂർ വിഹാറാണ് താമസിക്കുന്നത്. वो मयूर विहार में रहते हैं। ശാരീരികമായി രോഗത്താൽ തകർന്നിരിക്കുന്ന ഒരു മനുഷ്യൻ. वो एकदम बीमार होकर टूटा हुआ अवस्था में। എൻ്റെ ജ്യേഷ്ഠത്തിയമ്മയെ ഞാൻ കണ്ടു. और जो भाभी को इन्होंने देखा, തന്റെ കാല് ഓപ്പറേഷൻ ചെയ്ത് 3 ഇഞ്ചോളം ചെറുതായി പോയി. और उनका पैर में ऑपरेशन करके उनका 3 इंच छोटा कर दिया गया। നടക്കാൻ ഒരു ഫ്രെയിം ആവശ്യമാണ്. एक चलने के लिए एक सहारे की जरूरत है। ദൈവം നമുക്ക് തരുന്ന ആരോഗ്യത്തിന്റെ വ്യത്യാസം എന്താണെന്ന് അറിയോ? आपको मालूम है परमेश्वर जो हमें सेहत देता है उसका अब फायदा क्या है? നമ്മൾ സേവിക്കുന്ന നമ്മുടെ ദൈവം ശക്തനാണ്. अब हम जो सेवा करते हैं परमेश्वर शक्तिमान परमेश्वर അവൻ है। നമ്മളെ മാനിക്കുന്ന वो ദൈവമാണ്. हमें मान्यता देने वाला, आशीष देने वाला മറ്റൊരാൾക്ക് परमेश्वर है। കൊടുക്കുന്ന ആരോഗ്യമല്ല ദൈവം നമുക്ക് തരുന്നേ. दूसरे को जो सेहत तंदुरुस्ती देता वैसा नहीं है हमारे को। മറ്റൊരു വ്യക്തിക്ക് കൊടുക്കുന്ന സമാധാനമല്ല ദൈവം നമുക്ക് തരുന്ന സമാധാനം. दूसरे को मिलने वाला शांति नहीं हमारे शांति। മറ്റൊരുത്തിന് കൊടുക്കുന്ന ഒന്നുമല്ല ദൈവം നമുക്ക് തരുന്നേ. एक दूसरे को जो मिलता वैसा नहीं हमारे को നമുക്ക് मिलता है। തരുന്നതെല്ലാം വ്യത്യസ്തമാണ്. जो हमारे लिए देता वो सबसे अलग है। ഞാൻ നിന്നെ മാനിക്കുന്ന ദൈവമാണ്. मैं तुम्हें मान्यता आशीष देने वाला परमेश्वर ഞാൻ हूं। നിന്നെ ഉയർത്തുന്ന ദൈവമാണ്. मैं तुम्हें ऊंचाई पर ले जाने परमेश्वर हूं। നിന്റെ വിലാപത്തെ ഞാൻ നൃത്തമാക്കി തീർക്കുന്ന ദൈവമാണ്. तुम्हारे विलाप को नृत्य में बदलने वाला परमेश्वर हूं। നിന്റെ രട്ട് അഴിച്ച് നിന്നെ പട്ടുടിപ്പിക്കുന്ന ദൈവമാണ്. मैं तुम्हें बेहतर सनसनी मलमल के कपड़े पहनाने वाला व्यक्ति परमेश्वर हूं। എത്ര പേര് വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്? कितने लोग आप में से विश्वास അവർ करते हैं? കരങ്ങൾ ഉയർത്തി ദൈവത്തിന് സ്തോത്രം परमेश्वर को ചെയ്യാമോ? आप स्तुति करें। എന്റെ വാക്കുകളെ ഞാൻ ഉപസംഹരിക്കുക. मैं अपनी बातों को यहाँ पर समाप्त करना चाहता हूँ। എന്റെ വാക്കുകളെ 10 മിനിറ്റും കൂടെ ഉണ്ട്, ഉപസംഹരിക്കാൻ പോകുകയാണ്. और 10 मिनट है, मैं रोकना चाहूंगा। 10 ഒരു मिनट। കാര്യം മാത്രമേ എനിക്ക് നിങ്ങളോട് सिर्फ പറയാനുള്ളൂ. एक ही बात करना चाहते हैं। അവന്റെ സകല കൽപ്പനകളെയും പ്രമാണിക്കുന്നിടത്തോളം परमेश्वर का सारी आज्ञाओं को मानने के लिए നമ്മൾ ലജ്ജിച്ചു പോകത്തില്ല. हम अगर उसको मानते हैं तो हम कभी शर्मिंदा ना होंगे। എത്തെല്ലാം തടസ്സങ്ങളും പ്രതികൂലങ്ങളും പ്രതിസന്ധികളും നമ്മുടെ മുമ്പിൽ വന്നാലും कितने भी रुकावटें हमारे जीवन में आए, ദൈവത്തിന്റെ വചനം നമ്മൾ മുറുകെ പിടിക്കണം. उसका वचन को हम पकड़े, जोर से उसको पकड़े रहे, അതാ നമ്മുടെ വിജയം. उसको थामे रहेंगे, वो हमारे विजय है। ദൈവത്തിന്റെ വചനം മുറുകെ പിടിച്ച अगर परमेश्वर का वचन को हम थामे रहेंगे, നിങ്ങളുടെ തലമുറകളെ ദൈവം അനുഗ്രഹിക്കും. परमेश्वर हमारी आने वाली पीढ़ियों को आशीष देगा। നിങ്ങളുടെ ഭാര്യയെ ദൈവം हमारे അനുഗ്രഹിക്കും. पत्नी को प्रभु आशीष देगा। നിന്റെ ഭർത്താവിനെ ദൈവം അനുഗ്രഹിക്കും. हमारे पतियों को, आपका पति को प्रभु आशीष देगा। ഭർത്താവിന് ഒരു നിയമം ദൈവം തന്നിട്ടുണ്ട്. एक पति के लिए एक नियम प्रभु ने दिया है, ഭാര്യയ്ക്ക് ദൈവം ഒരു നിയമം തന്നിട്ടുണ്ട്. और पत्नी को कैसे जीना एक नियम प्रभु ने दिया। മക്കൾക്ക് ദൈവം ഒരു നിയമം തന്നിട്ടുണ്ട്. बच्चों को कैसे जीना ये विधि प्रभु ने दिया। മാതാപിതാക്കളെ എങ്ങനെ മക്കളെ സംരക്ഷിക്കണമെന്നൊരു നിയമം തന്നിട്ടുണ്ട്. माता पिता का किस प्रकार आदर सम्मान करें ये प्रभु ने हमें विधि दिया। ഇതാ ഒരു സന്തോഷമുള്ള കുടുംബമായി മാറുന്നേ. और यही एक ऐसा परिवार, मानने वाला परिवार एक सुखी परिवार होता है। ഓരോ വ്യക്തികൾക്കും ദൈവം തന്നിരിക്കുന്ന പ്രമാണം മുറുകെ പിടിച്ച हर एक परिवार का हर एक व्यक्ति को किस प्रकार जीना है ये एक नियम प्रभु ने हमें दिया है। നമ്മുടെ കുടുംബം സന്തോഷമുള്ള കുടുംബമായി മാറും. ऐसे जीने वाला परिवार एक सुखी परिवार होता है। നമ്മുടെ ശരീരത്തിലെ എല്ലാ രോഗങ്ങളും നമ്മളിൽ നിന്ന് മാറ്റപ്പെടും. हमारे सारे बीमारियों से प्रभु में चंगाई देगा। നമ്മൾ സന്തോഷമുള്ളവരും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരായി हम തീരും. आशीषित हम लोग कहलाए जाएंगे। എനിക്ക് എത്ര വയസ്സുണ്ടെന്ന് നിങ്ങൾക്ക് അറിയോ? आप इनका उम्र का अंदाज लगा सकते हैं? ആർക്കെങ്കിലും ഒന്ന് പറയാമോ എനിക്ക് എത്ര कोई വയസ്സുണ്ടെന്ന്? एक व्यक्ति अंदाज लगा सकते हैं? പറയാമോ? क्या आप बोल सकते हैं? कोई कोशिश ആർക്കെങ്കിലും തോന്നുന്നുണ്ട് എനിക്ക് എത്ര വയസ്സുണ്ടെന്ന്? कि आप में से कोई जान सकता है कितना उम्र होगी इनकी? 52 വയസ്സ് എനിക്കുണ്ട്. आप 52 साल के हैं। 52 വയസ്സ് എനിക്കുണ്ട്. हम 52 साल के हैं। പക്ഷേ ഇന്നും ഒരു രോഗത്തിനും അടിമപ്പെടാൻ ദൈവം लेकिन അനുവദിച്ചിട്ടില്ല. आज तक कोई बीमारी नहीं घेरा। ഷുഗർ ഇല്ല, പ്രഷർ ഇല്ല, കൊളസ്ട്രോൾ ഇല്ല. कोई भी बीमारी इनको नहीं है। ഒരു രോഗവും എന്റെ ശരീരത്തിലേക്ക് വരാറില്ല. कोई बीमारी इनके शरीर को नहीं എന്റെ चलती। കഴിവ് കൊണ്ടല്ല കേട്ടോ. ये इनकी मेहनत और इनकी बढ़ाई के कारण ചില വീട്ടിൽ ചെല്ലുമ്പോൾ എന്റെ പ്രായം അറിയാവുന്ന അമ്മമ്മമാർ എന്നോട് ചോദിക്കാറുണ്ട്, और किसी किसी घर में जब जाते हैं वहाँ के लोग इनको उम्र जानते हैं। പാസ്റ്റേ ചായയിൽ പഞ്ചസാര ഷുഗർ ഇടട്ടെ എന്ന്. जो बोलते हैं चाय में आपका चीनी डालूं क्या? ഞാൻ പറയും ഇട്ടോ, എനിക്ക് ഷുഗർ ഇല്ലെന്ന് പറയും. आप बोलते हैं डालो, मुझे कोई डायबिटीज नहीं है। 4-5 ഗ്ലാസ് ചായ പഞ്ചാരിട്ട് ഞാൻ കുടിക്കും.
4-5 चीनी का चम्मच डाल के എന്റെ चाय पीते हैं। കഴിവ് കൊണ്ടല്ല കേട്ടോ, लेकिन ये आपकी मेहनत അവന്റെ होके- പ്രമാണത്തെ ഞാൻ സൂക്ഷിക്കുന്നിടത്തോളം वो इसलिए क्योंकि प्रभु के विधियों को मैं ഞാൻ छोड़ने लगा। ആരുടെ മുമ്പിൽ ലജ്ജിച്ചു പോകത്തില്ല. प्रभु ने बोला किसी के सामने लज्जित नहीं करूंगा। എന്റെ ശരീരത്തിന് ആരോഗ്യം ഉണ്ടാവും, मेरा शरीर आपका शरीर में बलवंत होगा, എന്റെ പേഴ്സിൽ പണം ഉണ്ടാവും, आपके जेब में पैसे होंगे, എന്റെ കുഞ്ഞുങ്ങൾ പഠിച്ച് മിടുക്കരായി വളരും, आपके बच्चे आशीषित होंगे, पढ़े लिखे എനിക്ക് होंगे, എല്ലാം നന്മകളും ഉണ്ടാവും. हर एक भलाई प्रभु हमें देगा। ഞാൻ അതിന്റെ പുറകെ പോകത്തില്ല, मैं भलाई के पीछे नहीं जाऊंगा, അതെന്റെ പുറകെ വരും. भलाई मेरे पीछे आएगी। ഞാൻ അവന്റെ പ്രമാണങ്ങൾ സൂക്ഷിക്കുന്നിടത്തോളം मैं उसके सारे विधियों को मानूंगा। നന്മയും കരുണയും നിന്റെ ആയുഷ്കാലം മുഴുവൻ भलाई और करुणा सारे आजीवन भर നിന്നെ പിന്തുടരും. हमारा पीछा करते हुए आएगी। കരങ്ങൾ ഉയർത്തി ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്താട്ടെ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ദൈവത്തെ പിന്തുടരാൻ എത്ര പേരുണ്ട്? कितने लोग प्रभु के पीछे चलेंगे? ദൈവത്തെ പിന്തുടരാൻ എത്ര പേരുണ്ട്? कितने लोग प्रभु के पीछे ഒന്ന് കരങ്ങൾ चलेंगे? ഉയർത്തിയേ. आप अपने हाथ उठाएं। എന്റെ എല്ലാം ഞാൻ മാറ്റി വെക്കാന്ന് मेरा सब कुछ मैं परे हटाने वाला हूँ। തീരുമാനിക്കുന്നവരെ കരങ്ങൾ ഉയർത്തിയേ. आज ഇന്ന് വരെ പ്രാർത്ഥിച്ച വിഷയങ്ങൾ ഞാൻ മാറ്റി വെക്കുകയാണെന്നുള്ളവര് കരങ്ങൾ ഉയർത്തിയേ. कल के हर एक चिंता को मैं दूर करने അവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ പോകുകയാണ്. उनके लिए प्रार्थना करने जा रहे हैं। നിന്റെ ആയുഷ്കാലം മുഴുവൻ നിന്നെ കാക്കുന്ന ഒരു ദൈവം. पूरी आयु आपको ले प्रभु आपके पीछे। അവന് ഉറക്കമില്ല, അവന് മയക്കമില്ല, वो सोता नहीं है, ऊँगता അവന് नहीं है। നിന്റെ എല്ലാ ആവശ്യങ്ങളും അറിയാം. वो आपके हर एक जरूरत को जानता है। അതുകൊണ്ട് അവനെ ഞാൻ പിന്തുടരുമെന്ന് ഉറപ്പുള്ള इसीलिए मैं उसके पीछे चलूंगा जैसे सोचते हैं। അവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ उनके लिए പോകുകയാണ്. प्रभु ഒന്ന് परमेश्वर കരങ്ങൾ प्रार्थना ഉയർത്തിയാട്ടെ. करें। आप अपने हाथों को उठाएं, കണ്ണുകളെ അടച്ചാട്ടെ. अपनी आंखों को बंद करें। കർത്താവേ, ഞങ്ങളുടെ നല്ല ദൈവമേ, प्रभु हमारा परमेश्वर നിന്റെ സകല കൽപ്പനകളും സൂക്ഷിക്കുന്നിടത്തോളം आपकी हर एक आज्ञाओं को जब तक हम मानते हैं, ഞാൻ ലജ്ജിച്ചു പോകയില്ല എന്ന് സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുന്നത്. भजनकार कहता है कि मैं कभी लज्जित न होऊंगा। ഞങ്ങളുടെ സകലത്തിനെയും ഞങ്ങൾ മാറ്റിവെച്ച് मेरा हर एक चीजों को मैं परे रखकर ഞങ്ങളെ അങ്ങയുടെ കരങ്ങളിലേക്ക് തരുന്നു. मैं आपके हाथों में अपने आप को सौंपता हूँ। ഞങ്ങൾ അങ്ങയുടെ തിരുമുഖത്തേക്ക് നോക്കുക. मैं आपके चेहरे की ओर देखता हूँ। കർത്താവേ, ഞങ്ങൾക്ക് മറ്റൊന്നും ആവശ്യമില്ല. हमें और कुछ संसारिक जरूरत नहीं है। ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ളത് അങ്ങാണ്. हमें आप जरूरत है पिता। അങ്ങയോട് കൂടെ ഞങ്ങൾ ചേരുകയാ मैं കർത്താവേ. आपके साथ जुड़ना चाहता हूँ परमेश्वर। അങ്ങയുടെ തിരുമുഖത്തേക്ക് ഞങ്ങൾ നോക്കുക मैं കർത്താവേ. आपके चेहरे की ओर अपना चेहरा उठाता हूँ। അങ്ങയുടെ പ്രമാണങ്ങളെ ഞങ്ങൾ മുറുകെ പിടിക്കുകയാണ് കർത്താവേ. मैं आपके विधियों को पकड़े रहता हूँ। ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമുള്ളതൊക്കെ തരുന്ന ദൈവം, हमारे जीवन के हर एक बातों को भरपाई करने वाला परमेश्वर, ഞങ്ങളുടെ കണ്ണുനീര് കാണുന്ന ദൈവം, हमारे आंसुओं को लेखा लेने वाला परमेश्वर, ഞങ്ങളുടെ ആവശ്യങ്ങൾ നടത്തി തരുന്ന ദൈവം, हमारे सारे जरूरतों को पूरा करने वाला ഞങ്ങളുടെ परमेश्वर, വിലാപത്തെ നൃത്തമാക്കി തീർക്കുന്ന ദൈവം, हमारे रोने को नृत्य में बदलने वाला ഞങ്ങളുടെ परमेश्वर, രട്ടഴിച്ച് പട്ടുടിപ്പിക്കുന്ന ദൈവം, हमारे को अच्छे कपड़े पहनाने वाला परमेश्वर। തന്റെ മക്കളെ അവിടെ നിന്ന് അനുഗ്രഹിക്കണമേ എന്ന് ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. हम आपके बच्चों को आशीष देना ഈ परमेश्वर। നൽകിയ അവസരത്തിനായി സ്തോത്രം. या देव अवसर के लिए प्रभु കരങ്ങൾ धन्यवाद ഉയർത്തി देते हैं। കരങ്ങൾ ഉയർത്തിയ നിന്റെ മക്കളെ जो लोग हाथ उठाए हुए हैं, പിതാവിന്റെയും പുത്രന്റെയും वो पिता और पवित्र आत्मा पुत्र के नाम से, പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നാമത്തിൽ पवित्र आत्मा के नाम से ഞങ്ങൾ അനുഗ്രഹിച്ച് हम പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आशीष देते हैं। उनका आशीष बोलते हैं। ഹൃദയത്തിന്റെ അകത്ത് നിന്ന് അവരെ അനുഗ്രഹിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. हृदय के अंदर से हम प्रभु जी पूरे दिल से उनके लिए प्रार्थना करते हैं। അവിടെ എല്ലാ ആവശ്യങ്ങളെയും ദൈവം കരുതണം, उनके हर एक जरूरतों को प्रभु पूरा करना, അനുഗ്രഹിക്കണം. आप आशीष देना യേശുവിൻ यीशु നാമത്തിൽ के नाम से। आमेन, ആമേൻ. आमेन, ഉച്ചത്തിൽ പറഞ്ഞാട്ടെ ആമേൻ, आमेन, ആമേൻ. आमेन। അവസരം നൽകിയ കർത്താവിന്റെ ദാസന് നന്ദി പറയുന്നു. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. आज सुबह से लेकर कल से लेकर प्रभु के दासों के द्वारा हम लोग वचन सुन रहे थे। मेरे प्रियो, क्या हमारे जीवन के लक्ष्य केवल आर्थिक आशीष है या हमारे प्रभु के वचनों पर चलना? प्रार्थना से पहले मैं कहना चाहता हूँ, यदि आप में से कोई पहली बार इस कलीसिया में आया है, बेसमेंट में भी अगर कोई होगा पहली बार अगर इस कलीसिया में आए, तो आप इधर ऊपर आए और इस हॉल में जो भी लोग हैं आप इधर आगे आए, एक लाइन में भाई बहन लोग अलग अलग लाइन लगाए। हम आपके लिए प्रार्थना करना चाहते हैं। जो वचन हम सुने हैं उस पर हालेलुया ध्यान लगाए। हमारे मध्य में कई लोग बीमारियों के साथ आए हैं, कई नए लोग हैं समस्याओं के साथ आए हैं, उम्मीद और आशा लेकर आया है। आमीन। उन प्रियों के हृदय में भी ये वचन कार्य करे, जितनों ने उसके ओर ताका उसका मुंह कभी काला नहीं हुआ है। हमारा परमेश्वर के ओर जितने भी लोगों ने ताका है, जैसे भजन संगीता में लिखा है, मैं अपनी आंखें पर्वतों की ओर उठाऊंगा, मेरा सहायता कहां से आएगी?
मेरा सहायता इस्राएल के कर्ता यहोवा की ओर से आता है। आमीन हालेलुया। मैं कभी नहीं डगमगाऊंगा, मैं कभी भी लज्जित नहीं होऊंगा, क्योंकि मेरा परमेश्वर मेरा डाल है, मेरा झिलम है, वो मेरा दाहिने हाथ पकड़कर मुझे चलाता है। आराधना करें, थोड़ी देर हम प्रार्थना करें, परमेश्वर से बातचीत करें। आपकी अवस्था मनुष्यों के सामने नहीं, परमेश्वर के सामने रखें। प्रभु के वचन से हमने सुना है, प्रभु अपने प्रिय लोगों के लिए संसार के लोगों से हटकर, बाकी लोगों के जैसा नहीं, बाकियों को जो आशीष देता है ऐसा नहीं, हमारे लिए कुछ विशेष चीज है हमारा परमेश्वर अलग करके रखा हुआ है। ओ रिबाला बरजला जरदादि गच्चला जबशाली वार जत्थरा जबुडबा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद हो मेरे परमेश्वर, धन्यवाद हो मेरे परमेश्वर, धन्यवाद हो। हालेलुया। राजाधि राजा धन्यवाद हो, कर्ताधि कर्ता धन्यवाद हो, सेनाओं के यहोवा परमेश्वर धन्यवाद हो। हालेलुया हालेलुया हालेलुया। अतिनारी गाल जस्तल जबशाल गाद गच्चरा जबुडबा गाद। हालेलुया 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 हालेलुया। मेरे लोगों, मेरे प्रियो, अपने जीवन को समर्पण करने का समय, बीते हुए दिनों को भूलकर, जैसे हम वचन में पढ़ते हैं, मेरे भविष्य के प्रति मैं सोचूंगा, मैं मुस्कुराऊंगा। मेरा भविष्य के प्रति जब मैं सोचता हूं, मेरे चेहरे में मुस्कुराहट आएगा, क्योंकि मैं जानता हूं मेरा भविष्य मेरा परमेश्वर हालेलुया उत्तम से उत्तम रीति से बनाएंगे। मेरे बीते हुए दिनों को मैं भूल जाऊंगा। आमीन। मेरे बीते हुए दिनों के हर लिए विषय में नहीं, मेरे भविष्य के प्रति मैं सोचता हूं, प्रभु में आनंदित हो जाता हूं। हालेलुया 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 हालेलुया। रिबाला जरा 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 अधिकार जश संबर उठारी गाला जा। हालेलुया। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो। हालेलुया। धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद यीशु। हालेलुया। मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। मेरा आनंद हर एक दिन परमेश्वर मेरा सहारा है, वो मेरा अशुद्धि से, शैतानी बंधनों से प्रभु इन प्रियों के जीवन में ये प्रिय लोग नाश न हो, ये प्रिय लोग नाश न हो। परमेश्वर के वचनों के अनुसार आशीषित जीवन कोई बीमारी, कोई अंधकार की बातें रोके न पाए। तो परमेश्वर हालेलुया उनके जीवन मसीह में हालेलुया सुरक्षित आशीषित जीवन हो। यीशु के नाम से आशीष संभव करने वाला यीशु तेरे साथ हो, असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ। संसार के अंत तक साथ रहने वाला
यीशु ने मुझसे कहा, जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, शांति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ। अपने हाथों को उठाए और कहे, देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है, वो मेरा आनंद हर एक दिन में वो मेरा सहारा है। थैंक यू। जब मैंने सोचा था मैं निर्बल हूं, मैं अकेला हूं, मेरा कोई नहीं है, मेरे निर्बलताओं में बलवान बनकर मेरा प्रभु मेरे लिए आया है। जब सभी ने मुझे त्यागा था, मेरा प्रभु मेरे लिए प्राण देकर मुझे मोल लिया है। प्रभु ने कहा कि मैं तुम्हें कभी भी अनाथ नहीं छोड़ूंगा, मैं तुम्हें कभी नहीं छोड़ूंगा ना त्यागूंगा। हमारा परमेश्वर के कृपा और करुणा है। प्रभु के जीवित वचन के लिए हम प्रार्थना करें। धन्यवाद दे परमेश्वर के आत्मा हमसे बातचीत किया, धन्यवाद। कल से लेकर प्रभु के वचन हमारे हृदयों से बातचीत कर रहा था, हम प्रभु को धन्यवाद दे। आइए हम प्रार्थना आशीर्वाद के साथ इस सभा को समाप्त करें। पास्टर डैनियल जॉर्ज प्रार्थना आशीर्वाद के साथ समाप्त करेंगे इस सभा को। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर, हम आपका धन्यवाद और स्तुति करते हैं। फिर से एक और बार आपकी आराधना के लिए प्रभु जी हमें जीवित रखा इस संसार में। परमेश्वर उतार चढ़ाव की जिंदगी में परमेश्वर तूने हमें फिर भी स्थिर रखा है, बचा के रखा है, और आँख के पुतली के समान तू हमसे आमीन हमें प्रभु जी सुरक्षित रखता। तेरा धन्यवाद करते हैं परमेश्वर। जब यीशु किसी के जीवन में आ जाता है, कैसे जीवन को वो बदल देता है, ना कि केवल अपने जीवन को और पूरे परिवार को, परिस्थिति को, हालातों को बदल देता है। हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु जी तेरे दास की गवाही के लिए। और परमेश्वर तूने एक आमीन हालेलुया अन्य जाति परिवार से आपने उनको चुना है और अपनी महिमा के लिए अलग किया। प्रभु जी हम आपका धन्यवाद और स्तुति करते हैं। जीवन में हर पल में, हर क्षण में, हर आवश्यकताओं को प्रभु यीशु मसीह को सामने रखते हुए प्रभु जी हालेलुया आमीन तू उनको प्रभु जी संभाला, चलाया। तेरा धन्यवाद करते हैं प्रभु जी। आज जितने भी लोग इस गवाही को सुना है कि उनके जीवन में कभी भी यीशु मसीह को छोड़ने वाला या त्यागने वाला नहीं, लेकिन यीशु मसीह की ओर अपनी दृष्टि लगाकर आगे बढ़ने वाले बना दे प्रभु जी। हालेलुया, प्रेज गॉड, हालेलुया। अपने भौतिक चीजों को नहीं, व्यक्तिगत बातों को नहीं, यीशु मसीह को हर बात में, हर कार्य में आगे रखते हुए आगे बढ़ने के तरीके सहायता और मदद कर प्रभु जी। तेरे दास को, परिवार को प्रभु आशीष दे, उनके अपने रिश्तेदारों को भी, भाई लोगों को भी तू अपने करीब लिया। हालेलुया, धन्यवाद करते हैं। तमाम आदर और महिमा हम आपको देते हैं प्रभु जी, यीशु मसीह के नाम में मांगते हैं, आमीन, आमीन। अब हमारे उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर पिता का प्रेम, पवित्र आत्मा की संगति और सहभागिता हम में से हर एक के साथ अब से लेकर यीशु मसीह की दूसरी आगमन तक होती रहे। आमीन, हालेलुया, हालेलुया, प्रेज गॉड। एक मिनट शांति से रहे। पहली बार आए हुए लोग, आप अपना प्रार्थना का विषय एक कार्ड में हमें लिख के देंगे तो हम निरंतर आपके लिए प्रार्थना करते रहेंगे। और हमारे मध्य में पास्टर रमेश माधवन का बेटा भी हैं। आप एक बार हाथ उठा के दिखाए, पास्टर रमेश माधवन का बेटा। हाँ, प्रभु आपको भी आशीष है। थैंक यू फॉर कमिंग। और कल से प्रभु के वचन से प्रचार किया हुआ प्रभु के दास लोगों को हम धन्यवाद देते हैं। शांति से जाए, प्रभु आपको आशीष दे। आमीन।